खूप आभार, तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात प्लॉट. जिथं SCT वादीचा शेतकरी तिथं मला जाणंच आहे ना, हा आहे की नाही. खूप छान केलं हे तुम्ही डीप केलं ना खाली, काळी जमीन असल्यामुळे खूप म्हणजे तुम्हाला याच्यासाठी 200% मार्क. कारण ह्या गोष्टीशिवाय ड्रॅगनला स्वास्थ्य मिळू शकत नाही. बरोबर. ड्रॅगन जे आहे ते पाण्यातलं आणि काळ्या जमिनीतलं पीक नाही. सगळं हे 1.5 एकर. 1.5 एकर. आणि 1.5 एकर मध्ये किती बसले सगळे? 6,000. अच्छा. आणि तसं जर लागवड केली आपण पोलने तर किती बसता? 2400 ते 2500 पर एकरी बसतात. पर एकर. तुम्ही किती बसवले? एकरी 4,000. सुरुवातीपासून जेव्हापासून बेड तयार केले तेव्हापासून आपण SCTचे प्राईम युजर आहेत पहिल्यापासून. कृषी अमृत, सॉइल चार्जर, न्यूट्री चार्जर, बेसल डोस असो किंवा तुमच्या फंगी चार्जर, नंतर फाईट डिसीज फायटर वगैरे. हो शेखर सर, दगडच आहे. 650. शेतकऱ्याला असं झालंय, फळ पाहिलं की लयच वजन कळतंय. खूप हेवी सर, एकदम हेवीतलं. 650-700 ग्रामचे फळ आहेत सर. दिसते छोट ते पण टाईट एकदम. हे बघ ह्या दोन्ही पाकळ्यांमधलं जे ताणलंय ना ते पूर्ण हे ताणलंय. आणि दुसरी गोष्ट कडक आहे, माल कडक आहे एकदम. एक फळ म्हणजे पण 13 महिन्याची बाग आहे. हो सर. हा 13 महिन्याचा कोणाला विश्वासच बसत बच्चे नाही. की जान लोगे क्या? का जेवढे लोक येतात ना सर बघायला, तर काय केलं म्हणतात, कायच केलं म्हणतात तुम्ही. एकच उत्तर राहतं SCT वैदिक. काळी माती आहे बघा. म्हणजे रस्त्याने तुम्ही जी काही वाळू टाकून जे रस्ता केली तर एकंदरीत तुमच्याकडे ही लोळी असणं साहजिकच आहे. कारण जेवढं तुमच्याकडे नायट्रोजनचं प्रमाण अधिक तेवढी लोळी जास्त राहते. बरोबर आहे. तुमच्या कपासी वगैरे करून युरिया DAP टाकून याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. लोकांना माहितीच नाहीये की तुमचं DAP आणि युरिया जे आहे ते याचं खाद्य आहे. कशाचं? आणि तुम्ही त्याला खाद्य टाकताय बरोबर म्हणताय ते मरत का नाही, ते तुम्हाला मारील, ते नाही म्हणणार कधीच. मग तुम्हाला त्याला जर संपवायचं असेल तर तुम्ही युरिया आणि DAP ला संपवा. बरोबर आहे. बघा ते पिवळं पडत चाललंय बघा. म्हणजे तुमचं पीक एक नंबर आहे आणि तण मात्र पिवळं पडायला. आणि केमिकलच्या शेतामध्ये तण एक नंबर असतं आणि पीक मात्र पिवळं पडलेलं असतं. आणि तुम्ही फुटवे पहा. आता हे एक बघा, याला खाली 2 फळं लागली, 3 फळं लागली. 3 फळं इकडे 2 आहे, तिकडे 1 आहे. आणि वरून त्याचे फुटवे पहा. परत त्याच्या फुटव्यांना फळं लागली. हे बघा त्याच्या फुटव्यांना परत काय लागू राहिले. म्हणजे झाड थांबायला तयार नाही. फुटव्यांना फुटवे बघा, या फुटव्यांना फुटवे. आणि कसं आहे बघा ना तुम्ही ते. एक 2 3 4 5. आणि तुम्ही जर पाहिलं तर त्या झाडाचं फळ देऊन समाधानच नाही, तो कळ्या पण फेकू राहिले. हे बाई ते भरपूर मोठ्या साईज मध्ये फळ आहे. ऑल स्टेजेस, सगळ्या स्टेजेस सध्या बघायला. लागवड कधी केली आपण या बागेची? 5-6 जून 2023 ची लागवड आहे. म्हणजे 2023 जूनला लागवड केली. हो सर. का बरं खोटं बोलताय तुम्ही? तुम्ही आले होते ना. आपली SCT वैदिकचा ऑलरेडी व्हिडिओ पण पडलेला आहे. किती एकर प्लॉट आहे सगळा? 1.5 एकर. लागवड कधीची आहे? 6 जून, 5 जून आणि 6 जून. 2 दिवस लागवड चालू. 2 दिवस. लोक मध्ये असेल तुम्हाला म्हणतात ना, का बरं खोटं बोलताय? तुम्हाला किती पैसे दिले असं बोलण्यासाठी? कंपनीने किती ऑफर केली? बिलकुल नाही. आतापर्यंत तिकडच्या काही लोकांना म्हणता की नाही हे कंपनी यांना पैसे देत असेल म्हणून हे दरवर्षी बोलता बुवा असं. असं काही नाही. हे सगळे झाडं जे आहे तुमचे बाहुबली आणि सगळ्या देवसेना, देवाची सेना झाली सगळी. लाल लाल तो ती साईज बघा सर समोरची, किती मस्त आकार, किती सुंदर आहे. आम्ही रस्त्याने येताना एक मंदिर बघितलं, त्या मंदिर होतं, ते मंदिराचा सेम आकार ड्रॅगन सारखा होता. एकदम असं नाही डायरेक्ट पाकळ्या बिकळ्या संपूर्ण ड्रॅगनच. शंकराचं मंदिर खूप सुंदर आहे. सगळ्यात तुमच्या बागेमध्ये फिरताना काहीच करायचं नाही, फक्त गप्पा मारायचे नाही, काही नाही, फक्त फळं बघायचे आणि आनंद घ्यायचा.
ही तलवार पाक एवढी काळी भोर वरपर्यंत. एकच पान आहे ना ते. पहिला बेसल डोस भरल्यानंतरचा हा पराक्रम. अच्छा 60 गुंठ्याला तुम्ही 40 अधिक 20 म्हणजे 60 गुंठ्याला तुम्ही 35 बॅग दिल्या कृषी अमृतच्या. जून महिन्यामध्ये ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेस. आणि ड्रेंचिंग दर 8 दिवसाला सॉइल चार्जर आणि कृषी अमृतच्या पण ड्रेंचिंग घेतलेल्या होत्या. सुरुवातीला वाढ होत असताना. वाढ त्याच्यानंतर वाढ खूप जोरात झाली. RNPH देत राहिले तुम्ही. हा देत राहिलो. पण ते ड्रिंचिंग मधून. ड्रेंचिंग मध्ये दिलं. ओके मग दुसरा बेसल डोस तुम्ही किती महिन्यात टाकला? त्यानंतर लगेच 2 महिन्यात टाकला. 2 महिने. पहिला लगेच 2 महिन्यामध्ये. अच्छा काळ्या जमिनीमध्ये तुम्ही हे जे काही लाल सोनं पिकवलंय हे अफलातून आहे. 20 जूनच्या आसपास लागवड टाकला झाली होता. ती. 20 जूनला आपण पहिला टाकला. जून जुलै गेला, ऑगस्टला दुसरा बरोबर ना? भरला. बरोबर. मग ऑगस्टला तुम्ही दुसरा बेसल डोस काय भरला? त्याच्यामध्ये परत कृषी अमृत सेम रिपीट त्याच्यामध्ये भरला होता. हा. आणि बाकी न्यूट्री चार्जर वगैरे ते देत राहिलो. रूट चार्जर त्याच्यामध्ये पण मग बेसल डोस मध्ये परत RNPH नव्हतं घेतलं का दुसऱ्यांदा? दुसऱ्यांदा वापरला ना. मग वापरलं कृषी अमृत एवढ्या किती बॅगा दिल्या? 35 बॅग. दुसऱ्यांदा परत हा दुसऱ्यांदा 35. पहिल्यांदा बी 35 दुसऱ्यांदा बी 35. 35. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा 35 बॅग पहिल्यांदा 35 बॅग हो. त्याच्यानंतर मग परत किती महिन्यांनी बेसल डोस झाला? 2 महिने. परत 2 महिन्यांनी मधल्या काळामध्ये काय दिलं? मधल्या काळामध्ये आम्ही सॉइल चार्जर कंटिन्यू देत राहिलो आम्ही. तुमच्या जवळ 50% माल खतरनाक साईजचा आहे हो हो. आणि वजन तर म्हणजे तोडच नाही त्याला. ते हातात घेतल्यावर कळतं की हो, घनता खूप आहे त्याची. फार जड आहे म्हणजे जड खूप आहे. आतून खूप गच्च भरलेलं आहे ते. हा, हे बघा तुमच्या समोर. हे दोन बघा हा. हे दोन बघा. हे बघा इथं वरच अरे आहे. बापरे काय आणि सब ब्रँचेसला आहे सर, सेकंडरी ब्रँचेसला आलेले आहे. डोस दिले हो. मग ते 4 दिले म्हणता. आता आणि आज महिने किती झाले? आता 13 चौथा कधी दिला मग? जानेवारी मध्ये. आता हा जानेवारी शेवट. त्याच्यानंतर काहीच नाही टाकलं. मग त्यानंतर रेस दिली झाडांना. म्हणजे मग धरला कधी तुम्ही आता बाग? जून मधला बार धरला आपण. जून मध्ये धरला. हा. नाही पण मग धरताना तुम्ही बेसल डोस भरताना मग आता झाडामध्ये ताकद बऱ्यापैकी वाटली त्यामुळे मग आम्ही परत थोडस थांबलो थोडस आराम देऊ म्हटलं. बापरे फळ घेतल्यानंतर परत द्यायचे आता. नाही मी तेच ऑब्झर्वेशन करतोय हा. की तुमच्या आतल्या फांद्या आहे ना त्या जाड आहे एकदम मोठे मोठे बरोबर. हा आणि बाहेरच्या फांद्या बारीक बारीक कवळ्या. निघाल्या. हा त्यांनी कवळ्या नाही त्या ह्या कवळ्या नाही याची लांबी वाढत चाललेली आहे. आता तुम्ही याचा शेंडा पण कट केलाय हो हो. पण तरी पण याची जाळी नाही वाढत ती. हा याचा अर्थ त्याला अन्न काय पडते कम पडलं परत. कमी पडतं. थांबायला नव्हतं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे थांबले त्याच्यामुळे तुमचं हे जे फळ आहे ना शेवटचं हे बारीक राहून जाईल. हा म्हणजे शेवटचा फ्लश तुम्हाला जे अपेक्षित आहे ना हा तो तुमचा बारीक होऊन जाईल. कारण तुम्ही इथं ऑब्झर्वेशन केलं ना तर या फांद्या बारीक निघू हा. राहिल्या. जम्बोचे फांदे बारीक नाही निघत म्हणजे फुटवेच मोठमोठे निघत. हा. तुम्ही पहिले 4 बेसल डोस ते सिस्टमॅटिक दिले जानेवारी पर्यंत. हो. जानेवारी पर्यंत म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि जुलै म्हणजे हा जवळजवळ 5-6 महिन्याचा काय पडला गॅप पडला. हा. परंतु तुमची जमीन चांगली असल्यामुळे त्यांनी दम धरला. पण त्याच्या शेंड्यावर लगेच दिसतंय तुम्हाला. शेंडे जे बारीक दिसतात ना सगळे ही शेंडे बारीक दिसतात ना बारीक बारीक हा हा. हे लगेच सांगू राहिले की आमच्यातलं अन्नद्रव्य काय झालं आता कमी झालं. कमी झालं. मग याच्यानंतर पुढे तुम्हाला याचा जो परिणाम आहे ना हा परिणाम येतो ही बघा जुनी साईज एकदम जबरदस्त आहे. जबरदस्त. तुम्हाला जो थर्ड फ्लश आहे ना थर्ड हा हा. त्याची साईज तुमची कमी बारीक राहील. होऊन जाईल. तुम्हाला मागाशी दाखवलं बेबे हा हा. हे काय झालंय गल झाली त्याची. हा. सुकले नाही हम्म. म्हणजे हे प्रमाण वाढेल तुमचं. ओके. म्हणजे कसं असतं की आपण कसं म्हणतो पोरग एकदा 10वीला 1 नंबर आलं तर ते 12वीला निम्म्या टक्क्यावर येतं खाली. 10वीला ते 90% राहतं आणि 12वीला ते डायरेक्ट 60% येतं. हे खरं आहे का खोटं आहे? कारण ते हवेच गेलं असतं. आणि 12वीला खरी परीक्षा राहते. जे पोरग 12वीला मार्क्स पाडतं ना तेच खरं ओरिजिनल टॅलेंट. जे 12वीला खाली येतं त्याचं टॅलेंट काय आहे ती खाऊ आहे. कारण 10वीला बेस्ट ऑफ 5 राहतं. बरोबर. तसा प्रकारे तुम्ही पहिला फ्लश वगैरे आणली ना तुम्ही त्याचे रिझल्ट पाहिला पोराचा रिझल्ट पाहिला आणि तुम्ही खुश झाले. तुम्ही मम्मी पप्पा आहे ना पोराचे तुम्ही खुश झाले आणि मग तुम्ही हा विचार नाही पोरं 12वी येणार आहे. 12वीला पोरग तयार नाही त्याच्याकडून अभ्यास करणं त्याचे क्लासेस बीसेस सगळं चालू ठेवावं लागेल. मध्येच क्लासेस बंद केले का 12वीला त्याची टक्केवारी निम्म्यावर येईल. आणि खरी गरज तर कुठे आहे
नंतर हा, मग हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता तुमचं नाव होईल आणि नेमकी तुमच्याकडे लोक यायला लागले पाहायला भरपूर मोठ्या संख्येने, का तेव्हाच तुमच्या बागेमध्ये प्रॉब्लेम आलेले असतील. तुमच्याजवळ उत्तरच नाही राहणार. बरं, काय लगेच तुम्ही बेसल डोस जरी टाकला ती ताकद त्याला मिळणार नाही. आणि तुम्ही सुरुवातीचे 4 बेसल डोस जे आहे ते प्रचंड ताकदीने दिलेले, हो पूर्ण ताकदीने. त्याच्यामुळे त्याची अजूनही ताकद काय आहे, शिल्लक आहे. टिकून हे काय ही जी तुम्हाला दिसते ना सध्या, ही त्या 4 बेसल डोसची ताकद आहे. किती बा, 1 2 3 4, एकाच पा नाही 5. हो, 1 2 3 4 5. 5 एका याला आहे. हा? 5 आहेत. इकडनं 4 आहे तिकडून 1 आहे का? हो. तुम्हाला ही आयडिया कोणी दिली खाली खोल ठेवण्याची? नाही, हे काळी जमीन काळी जमीन असल्यामुळे आम्हाला थोडासा अंदाज पहिल्यापासून होता की बेडची साईज वर घ्यावा लागेल निचरा होण्यासाठी. बर, मी खूप वेळा शेतकऱ्यांना सांगतो की जमिनीनुसार तुम्ही तुमचं व्यवस्थापन चेंज करा. पाणी व्यवस्थापनाला ही सर्वात सोपी आणि उत्तम सोय. पाणी टिकत नाही, पाणी निघून जाते. एकदम पहिली गोष्ट महत्वाची. आणि दुसरी गोष्ट काय असती की याचं जे वॉटर टेबल आहे खाली गेल्यामुळे झाडाची मुळी कायम कोरडी राहते. बरोबर, वापसा जर लवकर येतो. तुमच्या ड्रॅगनची मुळी जर कोरडी राहिली तर तुमच्या बऱ्याचशा समस्यांचा काय होतो, अंत होतो. हे बघा, अशी जाड फांदी पाहिजे बाशी. आता हे जे 3 फळं आहेत ना, हे गॅरंटेड 500च्या पुढे जाणार. कारण काय, फांदे ताकद आहे. आणि पूर्ण भरली. हा, ही बा, ही पा, ही पण भरलेली आहे, ही पण भरलेली आहे. मग ही जी भरलेली फांदी आहे, बरोबर आहे की नाही, मग ही भरलेली फांदी काय करणार, ताकद देणार. त्या फळांना ताकद देणार. जे फांदी अशी सुरकटेल ना, ती काय होते, वीक होते. आणि मग हे कधी का होतं, कारण तिला गेले 5 महिने काही खायलाच नाही भेटलं. तुम्ही 4 महिने खूप खाऊ घातलं, 4 वेळा, म्हणजे पहिले 8 महिने 8 महिने 8 महिने एवढं खाऊ घातलं की लोक त्याचं निम्म पण नाही घालत. तुम्ही त्याच्या पुढे गेल्यामुळे ती ताकद झाडामध्ये, ती खोडं तुमची सांगताय बघ, हे जे खोडं आहेत की नाही, हे खोडं तुमचे सांगताय की ताकद झाडामध्ये पूर्वी भरपूर, त्याचा आकार, त्याची रुंदी. आता फक्त जे आता लेटेस्ट जे काळामध्ये बघा, जेवढं नवीन डेव्हलपमेंट आहे त्याचा आकार कसा आहे, लहान आहे. पण हे तुमच्या काही कामाचं नाही ना. बरोबर. हे प्रमाण तुमचं जर वाढू नये असं वाटत असेल तर तुम्ही अर्जंट त्याला बेसल डोस भरून देणे. तुम्ही जेवढा लवकर बेसल डोस भराल तेवढ्या लवकर याचं रूपांतर लगेच कसं होणार, अशा फर्स्ट तुमचा फ्लश आहे. हो सर. हे बिलीव्ह नाही होते. बघा ते फळ आता हे 600-700 असेल, हे 600-700. हो सर, आरामात. हे बघा काय खतरनाक आहे बघा, एकदम शेंड्याला लागले. हे गॅरंटेड 700च्या आसपास आरामात आरामात. हो सर, पुढे जाणार. हे दोन्ही पण. हा, बघा बघा ते कसं डोलतंय बघा. ते डोलतंय वाऱ्यावर आहे ना, तसं काय आहे त्याचं. हा, हो सर. सध्या काय सॉइल चार्जर चालू आहे, काय चालू आहे? सॉइल चार्जर कंटिन्यू आम्ही ते बंदच नाही किती गेला केलं. असेल प्रत्येक तुमचं पाण्यातून 60 गुंठ्याला किती गेला असेल आतापर्यंत किती गेले असं समजा की प्रत्येक पाण्याला 1.5 लिटर सोडायचो प्रत्येक पाण्यात. प्रत्येक सारखं चालू राहत. 60 लिटर आरामात. म्हणजे एका गुंठ्याला 1 लिटर गेले. हो, आरामात. म्हणजे एका गुंठ्याला 1 लिटर म्हटल्यावरती अतिशय योग्य प्रमाणे ह्या जमिनीसाठी. हे मशरूम बघा, हे तुमचे ते RNPH आणि कृषी अमृतची कमाल आहे. हे ओरडू सांगताय ऑर्गॅनिक कार्बन आमच्यामध्ये काय आहे, भरपूर आहे. पहिलं कधीच यायचं नाही. हा, पहिलं कधीच हे नाही. मायक्रोरायझर आलेलं फूल आहे. हे बघा तिकडे पण आहे बघा भरपूर. ते काय पडली कोणी सगळं येतं तिथं नाही हे बघा, म्हणजे थोडक्यात तुम्ही याची जर ताकद पाहिली, ह्या ताकदीमुळे ते वर ताकद आहे पाठीमागे. तुम्हाला ते फळ छान दिसू राहिले परंतु हे याच्यामुळे ते बरोबर आहे. हो सर. असं इकडे बघा, खरं तुमचा बगीचा खाली बसून किती सुंदर दिसतो पहा तुम्ही. हा जो आपण बघतोय हा 3 ते 3.5 टन माल आहे सध्या झाडाला. बर, हे सध्या कशाने अंदाज केला? आम्ही मोजले सर फळ. फळं मोजले? हो सर, आम्ही सगळे फळ मोजले. फळाचं वजन त्याचं मोजलं? पर्सेंटेज काढलं. याला दुसरं फ्लश तुमचा रेडी लगेच. हो. तेवढाच माल परत लगेच तयार आहे. त्यापेक्षा दुप्पट आहे सर. आम्ही ते पण फुलं मोजले, ते दुप्पट आहे सर. ते पण मोजले? हा, ते दुप्पट आहे त्याच्यात. तुम्ही एवढा वेळ काढला कुठून सर? आता याच्यात जीव ओतलाय सर. माझ्या आईला घरी करमतच नाही सर. ती सकाळी जे बाग येते ती दिवसभर बागेतच असते. ती सध्या सगळ्यात माग आहे. ती सगळ्यात माग आहे सध्या. ये
नाही तुम्ही प्रेमात पडले का इकडे डबल? हो तुमचं काही खरं नाही. ते असतं नाही इथं. ते पण इकडे दोघं इकडे तुमच्याच बागेच्या प्रेमात पडले, जाऊ द्या मग टेन्शन नाही. आणि बाग कशी ना प्रेमात पडण्यासारखी. हा आम्ही घरी थांबतच नाही. आणि बरेचसे कामं सर घरीच करतो आम्ही. हा बरेचसे कामे घरीच करतोय. मी जॉब सोडला सर आता. हा सर, आता मी गव्हर्नमेंट जॉबला होतो, ते सोडून आता फुल टाइम काय बात करता? ड्रॅगन शेतकरी. हा हे हळू बोला बरं का, लोक ऐकतील. हा लोक ऐकतील. त्यांनी ऐकलं तर गोंधळ होईल सगळा. तुम्ही कसे आई वडील हो दोघं? ते गव्हर्नमेंटचा जॉब मिळत नाही म्हणता, तुम्ही सोडायला लावला. ड्रॅगनची आवड होती ना त्याला. हे मी करायला लावलं आणि ड्रॅगनच मीच त्यांनी इथं करायला नाही. लावलं. असंही यांनी जॉब सोडलाय हे खरंच तुम्हाला माहिती आहे? हो माहिती आहे. तुमच्या नॉलेज मध्ये आहे हे सगळं? तुम्ही पण परमिशन दिली? नाही त्याला ड्रॅगनची आवड होती ना त्याला. अहो पण ड्रॅगनची आवड होती, त्यांनी नोकरी सोडली गव्हर्नमेंटची. हे थोडस जरा कॉन्ट्रोवर्शियल. हा एकदम बरोबर बरोबर. मग असं का नाही वाटत तुम्हाला? नाही सर, पण शेती सोनं आहे सर, पिकवता आलं पाहिजे. आजपर्यंत का नाही वाटलं? ड्रॅगन लावलं, मला करायचा विचार म्हणजे हा बॅकअप प्लॅनच होता ड्रॅगन. हे ड्रॅगन ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी बरं समजा एसटी नसतं केमिकलवर केलं असतं तर? मला नाही वाटत अजून पण मी जॉब सोडू शकलो असतो. किती वर्ष जॉब केला? 3 वर्ष. अच्छा, हा. मग सोडावं का वाटलं? पण मग ते करून शेवटी हे काय करायचं ना. नाही पण ते दोन्ही होत नाही सर, याला वेळच द्यावा लागतो. इथं तसं नाही, तसं थांबवलं. नाही, दोन्ही पण होतं. पण तुम्ही पण ते मम्मी सारखी प्रेमात पडलेले दिसतात. प्रेमात पडलेले म्हणून दोन्ही नाही करू आम्हाला करमत नव्हतं. शकत. हा म्हणजे हे जे पीक आहे ह्या पिकाचा तुम्ही खरोखर त्याच्या प्रेमात पडले म्हणून हे सगळं चित्र दिसतंय. हे बघा, मगाशी आपण 5 पाहिले, इथं 4 आहे सलग आहे. मगाशी पण 4 होत. हा आहे का? त्याच्या पुढं आहे ना त्याच्या त्याच्या पुढच्या पुढे कमकुवत राहिला. हा हा इथे ना. कमकुवत हा, मग ते राहिला. तुम्हाला म्हटलं ना मी कमी बेसल डोस. ताकद कंपनी. हा, ती हे बघा ताकद पुढे तयार 3 आहेत मोठे, त्याच साईजचे म्हणजे- 4 आहेत या फांदीला. अरे बघा बापरे, हे- सगळी मोठी साईज आहे. हे बघा, तुम्ही तलवार असेल ना तर ते काही विचारायचं नाही. हे फांदी बघा ना तुम्ही. आणि सगळ्यात मेन गोष्ट हा मेन माल नका बघू फांदीला नुसता. आहे, मेन फांदीला आहे. हे बघा, हे काय? हे तर मला तर तो हे दिसतोय समुद्रामध्ये त्यांनी मध्ये पाम ट्री. हा पाम ट्री. हा तसंच वाटतंय. बरोबर, दुबईच्या पाम ट्री सारखा दिसतोय. पाहिलेलं आहे. बरोबर आहे ना? नाही एससीटी वैदिक नसतं तर आज हा चमत्कार नक्कीच बघायला भेटला नसता. कारण की काळी जमीन आहे, डीप सॉइल आहे. प्रत्येक जण बोलत होतं, आम्ही ज्यावेळेस बागा बघायला जात होतो, हा. की तुम्ही लावूच नका, तुमची जमीन काळी आहे, कशाला बरोबर आहे फसता. त्यांचं. कारण काळ्या जमिनीमध्ये याची मुळं चॉकअप होतात. हा. चकोपात. हा. माशाला जर पाण्यात सोडलं तर ते काय करतं? तो पाहू ना. त्याला वाटतं आनंद आहे, त्याला वाटतं पाण्यात सोडा. म्हणजे तसं तुम्ही जर या ड्रॅगनचा विचार केला, त्याला तुम्ही दगडाच्या, डोंगराच्या, हलक्या रानामध्ये टाका, ते पार मुळी खोसून आतमध्ये जगेल. ते तुम्ही जर अशा रानात टाकलं ना, ते पावसाळ्यात जगेल, मग उन्हाळ्यामध्ये ते मरून जाईल, सडून जाईल. ते कारण नायट्रोजन लेवल काय होते त्याची वाढतं. वाढते. ही समस्या. मग शेतकऱ्यांना हे रहस्य कळत नाही. तुमच्या जमिनीचं सर्वात मोठं दुर्दैव काय असेल तर हिच्यामध्ये पाणी धरून ठेवायची, मिनरल धरून ठेवायची एक्सेस क्षमता राहते. आणि झाडाला तेवढ्या न्यूट्रियंटची गरज आणि नाही. तेवढ्या पाण्याची गरज आहे. आणि नायट्रोजनची पण तेवढी गरज नाही. बरोबर. तुम्ही दिवसभर बागेमध्ये येता काय कारण आनंद. हा? हे फळं पाहिल्याशिवाय त्याचं लहानपणी लहान होते हे तेव्हा यांना जवळ घेतल्याशिवाय आनंद वाटत नव्हता. तसं या बागेला आता जवळ केल्याशिवाय आनंद नाही वाटत. लेकरासारखीच आहे ना का हो? लेकरासारखे जपलेत आम्ही त्यांना. हा? आता घरी करमतच नाही. आता मला हे सांगायचंय, हीच जर केमिकलवर बाग असती नाही सर, हा 100% ना. मग केमिकलवर ते नाही. झालंच नसतं सर. आणि याचा सनबर्निंगचा त्रास खूप आहे झाडाला. माझ्या मते वेस्टिटी वैदिक झाडाला त्रास नाहीये. तुमच्या हेच लक्षात येत नाही, शेतकऱ्यांना हेच कळत नाही. सनबर्निंगचा त्रास नाहीये झाडाला केमिकलचा त्रास आहे. ते त्याच्यामुळे ते सनबर्निंग sunburning सांगतं. वर्ग रडतं म्हणजे त्याला रडायचा त्रास नाहीये. रडायचं कारण वेगळे, तुम्हाला कळत नाही ते कारण. ही समस्या आहे की झाडाला काही पण झालं
का आपलं एकच टुनटुन काय रोग आला. अरे बाबा रोग तुम्हाला झाला न समजण्याचा, अज्ञानाचा, बरोबर आहे की नाही? बरोबर. बाकीच्यांनी आम्हाला शिकवायचं आणि आम्ही त्याप्रमाणे तुंतुन वाजवायचं. काय रे, वातावरणाचा परिणाम झाला. वातावरणाचा परिणाम बरं तुझ्यावरच होतो, वैदिक का नाही होत? वैदिकच्या बागेवर वातावरणाचा परिणाम का नाही होत? काही आम्ही काही पावसाला काही सुपारी देऊन ठेवली का? काही हे 50,000 ऍडव्हान्स घे बाबा आणि काही त्रास करू नको बागेला. मला सारखा मी यायच्या अगोदर सारखा पाऊस पडतोय, सारखी बुरबुर बुरबुर चालू आहे. बरोबर. आता गेले 2-3 दिवस सारखं चालू आहे. मग काही तुम्हाला वाटतं कुठं काही? आता तुम्ही गज भीतीपोटी फंगी क्लिनर वापरले, परंतु दिसतंय कुठे काही? काहीच नाही. म्हणजे काय आहे की तुम्ही हे पुढे जे काही दिसेल ना तुम्हाला, त्याचं कारण फक्त काय राहील का बेसोल डोस न भरणं. म्हणजे तुम्ही आता याला जर शिलाची ट्रीटमेंट जर केली अर्जंट आता, तर तुमचं ती पण समस्या थोड्यापैकी कव्हर होईल. एक साधारणतः 3 टन जर माल तुम्ही म्हणता जागेवर देणार आहे तुम्ही, म्हणजे 2 फ्लशचे 3 टनाचे 2 फ्लश जर गेले तर पुढचा नाही सर, पुढचा जो आहे ना तो 6 ते 7 टन माल आहे सर. बरं, म्हणजे 10 टन जाणार. 2 फ्लश. तुमच्या पहिल्याच झटक्यामध्ये तुमचे किती पैसे होणार? 100 ने गेले तरी रेटवर तर 10 लाख रुपये. 10 लाख रुपये होणार. बरोबर आहे. हे जे समाधान आहे किती मोठे हा. एक SSM जर वापरलं, शक्ती सम्राट आणि मिरॅकल, ते जर वापरलं तर तुम्ही तसं वॉटर सोल्युबलची कशी ताकद देता 15 दिवसासाठी, तसं ते पावसामध्ये एकदम बिंदास काम येते. असे हे थोडक्यात तुमच्याकडे सगळ्या प्रकारची हातरा मी उपलब्ध करून दिली. तुम्हाला असं वाटत नाही का जास्तीत जास्त फ्लश निघावे? बरोबर वाटतच का नाही वाटत? तुम्ही जर याला प्रत्येक फ्लश नंतर समजा एक फ्लश आला तुमचा पूर्ण तोडा झाला, त्याच्यानंतर तुम्ही जर SSM दिलं तरी चालू शकतं, शिलाजीत दिली तरी चालू शकतं, किंवा तुम्ही प्रत्येक बहाराच्या एंडला म्हणजे 2 महिन्याला किंवा 1.5 महिन्याला, बहार चालू असताना 1.5 महिन्याला आणि बहार नसताना 2 महिन्याला जर तुम्ही बेसल डोस दिला तर अतिशय सुंदर. झाडाला भरपूर ताकद दिली पाहिजे, उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे पाण्यावर रेस्ट दिली पाहिजे. बरोबर आहे. आता माल निघाला की काय जेवढे फ्लश तुम्हाला निघतील तेवढे काढत राहा, तेवढं त्याला खायला घालत राहा. तुम्ही खायला जर घालत राहिले तर वरून फ्लश येत राहते. पण तुम्ही खायला घालायचं जर बंद केलं, त्याचं जे मागचं स्टोरेज आहे ते वापरून घेणार. ते मागचं स्टोरेज वापरून नाही द्यायचं त्याला. ते लोकांना मिळत नाही. आज तुम्ही ज्याला चमत्कार म्हणता ना, ते मागच्या स्टोरेजचा चमत्कार आहे 4 बेसल डोसचा. बरोबर. लोकांनी 4 बेसल डोस नाही 6 टाकले, पण त्यांनी 12 गोण्यांचे टाकले. किती? 12 तुम्ही एकदम 35 इन्स्टंट चार्जर किती वापरलं? इन्स्टंट चार्जर नाही घेतला नाही ना. इन्स्टंट चार्जर जे आहे ते म्हणजे तुम्हाला जर ह्या फळाचा जर रंग असा एकदम असा चकाकी देणारा, आतून त्याची गोडी साखरेसारखी खव्यासारखी पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टंट चार्जरचा वापर करू शकता. इन्स्टंट चार्जर म्हणजे काय की थोडक्यात आपण घर केलं, फर्निचर केलं, पण कलरच नाही केला. बरोबर की नाही? घराची रोषणाई आणि कलर हे इन्स्टंट चार्जरचं काम आहे. अजून तुम्ही त्या घरामध्ये त्या माणसांमध्ये गोडी आली पाहिजे, बोलण्यामध्ये चालण्यामध्ये, तो गोडवा तुम्हाला फळामधून मिळेल इन्स्टंट चार्जर. आणि त्याचं कुठल्या स्टेजमध्ये वापरता सर? कोणत्याही स्टेजमध्ये. तुम्ही जर सेटिंग मध्ये वापरता सेटिंग करील, तुम्ही जर याला वापरलं साईजला तर साईज करील, तुम्ही हार्वेस्टिंगला वापरलं तर त्याला टेस्ट देईल. बरं, ते इमिजिएट, याचं नावच इन्स्टंट आहे. तुम्ही आज फवारलं ते 48 तासामध्ये काम करतं. ओके. ते पानाच्या रंध्रामधून त्याला काही जमिनीतून द्यायचं नाहीये, ते थेट काम करतं सलाईन सारखं. वरून फवारणी करायची, त्याच्यामध्ये दूध घ्यायचं 10 ml प्रमाणे प्रति लिटर. इन्स्टंट चार्जर घ्यायचं 2 ते 3 ग्रॅम. मिल्क चार्जरचं दूध पाहिजे. मिल्क चार्जर दूध पाहिजे, एकदम बरोबर, मॅडमला माहिती. आणि एनर्जी बुस्टर घ्यायचं 3 ते 4 ml, म्हणजे 3 ते 4 ग्रॅम हे घ्यायचं, 3 ते 4 ml एनर्जी बुस्टर घ्यायचं आणि दूध घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये गरज असली तर फ्रूट चार्जर वापरायचं 10 ml. असलं खतरनाक रिझल्ट. तुम्ही म्हणाल अरे हे काय, ही जादू मला का बरं माहित नव्हती. तुम्ही तुमच्या नोकरीचा त्याग केला त्यासाठी. तुम्ही एवढा गाढ विश्वास आहे तुमचा की नाही हे येणार आणि हे माझं कल्याण करणार. आता समजा नोकरीमध्ये तुम्हाला जो मिळणारा पगार आहे आणि याच्यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे याचं तुम्ही गणित 100% केलंच असणार आहे. बरोबर आहे. त्याशिवाय ते काय मम्मी पप्पा साथ देणार नाही का हो? तर
ते गणित तुमचं तुमच्या पगाराच्या पुढे गेलं की नाही गेलं? या 2 फ्लश पेक्षाच कमी आहे. अभिनंदन अभिनंदन. एवढं क्रेज का होतं मला भेटण्याचं किंवा माझी एवढी वाट बघत होती त्यासाठी? तुमचे व्हिडिओ बघितले सर आणि त्याची प्रेरणा भेटली होती. त्याचं हे आम्हाला जिथं जास्त उदाहरण भेटलं की आमची बाग अशी झाली, त्याचं पूर्ण क्रेडिट आम्हाला तुम्हाला द्यायचं होतं आणि त्याच्याकरता तुम्हाला एकदा समोर भेटायचं होतं. हे बरोबर आहे का? हो खरं. हा? पहिल्यापासून आम्ही किती वेळा देवासारखी विषय वाट निघाला? बघतोय. हा? खूप वेळा मी तर खूप वेळा फोन करायचो की नाही, सरांना बोलवा. हा माझा माल निघायच्या अगोदर बोलवा पहिलं. हा? म्हणजे थोडक्यात त्याचं पूर्ण क्रेडिट तुम्हाला आहे सर. नाही शेवटी बघा मी तुम्हाला एक सांगू का, मी तर सगळ्यांना देतोय. पाऊस तर सगळ्यांसाठी पडतो का हो? बरोबर आहे की नाही? पाऊस सगळ्यांसाठी पडतोय की नाही? बरोबर आहे. सगळ्यांसाठी पडतो, पण त्याचा काही लोकांना त्रास होतो. हा काही लोक त्याचा फायदा करून घेतात आणि काही लोकांना त्याचा फायदाही होत नाही. त्यांना झाला काही नाही झाला तसं. फळ बघा नाही. तेच ना, तर काय काय बघा असं विषय. हा? अरे, थांबा, थांबा, थांबा. मनच भरत नाही ते. लय मोठं येते हा हा? आतलं. हाताला लागेल त्यांना. हे फळ आतमध्ये लपलेलं आहे ना, त्यामुळे त्यांना दाखवायचे. हा? माझं लेकरूपा असं प्रत्येक आई म्हणते जगाला. हा? जगाला काय म्हणती, माझं लेकरूपा किती गुणाचं आहे. नाही आईनी लेकरापेक्षा जास्त जीव लावलाय झाडाला. आहे का नाही? ती वर्षभरापासून कंटिन्यू बाग येते सर. हा? कंटिन्यू आई पूर्ण सगळ्यात बाग जास्त येते. जीव खूप लक्ष आईचाच आहे, आहे. खूप लक्ष आहे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला जसं म्हटलो की तुम्ही जे श्रेय देता ना मला, तर ते का मी नको म्हणतो माहिती का, कारण मी ते सगळ्यांसाठीच करतोय. परंतु तुमच्यासारखे तुमचे जे पात्र आहे ते पात्र तुम्ही सत्पात्री दान पडतं तुमच्या, त्याच्यामुळे त्याचं काय होतं, चीज होतं. ते माती मिळवणं करतात लोक, त्याला काय करणार आपण. आणि समजा तुम्ही जर माझ्या जर प्रेमात पडले तर ते तर मग अहोभाग्य समजायचं. आता मी ओपन सांगतो आज. नाही म्हणजे कसं असतं, पैसा तर सगळेच कमवतो, पण लक्ष्मी कमावली पाहिजे. हा बरोबर. लक्ष्मी आरोग्य घेऊन येते आणि समाधान आणि आनंद घेऊन येते. आणि पैसा जर तो जर अवदशीच्या रूपाने आला तर तुमच्या घरामध्ये रोग आणतो, समस्या आणतो, भांडणं आणतो, वाद आणतो. बरोबर. बरोबर आहे. तर केमिकलमुळे काय येतं हे मी सांगायची काही गरज नाही. नाही दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असलं असं फळ लागत. बघा ना तुम्ही, प्रत्येक जण येतं ना ते तेच म्हणतात, तुम्ही खोटं बोलताय, 13 महिन्याची बागच नाही तुमची. फुलं खोडावं लागले तर 2 दिवस फुलं खोडत होता आम्ही. इतके फुलं आहेत त्याचे. इतके फुलं होते. ते जे पाणी पडून ते खराब होतं ना त्यातलं स्टंप, त्यामुळे आम्ही फुलं खोडत होतो. तुम्हाला लोक येऊन हा, विचारतात हा. का बा तुम्ही ही प्रशांत जादू कशी केली होई, बरोबर आहे की नाही? तुम्हाला इमानदारीने एसटी वैदिक वापरण्याची गरज आहे. बरोबर. बरोबर आहे की नाही? विश्वास ठेवायचा आहे. लोकांचा विश्वास नाही आहे, विश्वास ठेवा. खजिना म्हणतो की नाही, खजिना कुठं असतो, खोल असतो बघा, आहे का? हा? बरं. आहे की नाही? म्हणजे हा खजिना तुमच्याकडे जो आला याचं कारण तुम्ही अगोदर तुमच्या मातीमध्ये तो पेरला. कोणी जर म्हणलं ना हे कसं शक्य आहे, तू पण टाक 35 गोणे, तू पण टाक ना 4-4 किलो RNPH, माझ्यासारखं 4 वेळा, माझ्यासारखं अशा प्रकारे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था कर. काहीच अवघड नाही, आहे का? नाही. बरोबर. हे बघा, थोडक्यात त्याचं सायन्स समजून घेतलं पाहिजे. वाटत नाही काही या बागेतून बाहेर जाऊ, खायला पण देऊ नका, आम्हाला नाही वाटत. सर आमचं तेच होतं. आम्ही बागेतून जातो खायला पण देऊ नका, पण आम्हाला फिरू द्या मध्ये. हा हा? हे बाग स्वतःच एवढी प्रसन्न आहे का ती स्वतःच काय आहे एकदम आनंदी. हे बघा ना तुम्ही, पुढचे फुलं आहेत, हे बघा ना, सगळ्या स्टेजेस आहे, सगळ्या स्टेजेस. बघ इथं छोटी कळी आहे. 5-6 जूनची लागवड आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे 12 महिन्याचं झाड आहे. इकडे बा, हा हे बा, हे फुलं उमलायला आहेत. आज उमलतील हे दोन्ही. उमलली आता, सुरू झाली. हे बघ, हे बघ, हे बघ, अजून 1-1.5 तासात पूर्ण उमलेल ते. उमलतील ते. 2 हातात बसत नाही एवढं फुलं एक. बघा ना तुम्ही, हे बघा, एवढी आजची बाग उमरलेली हे बघा, होती. हे बघा, एका वितीपेक्षा मोठं आहे. हे जे फुलं आहे, 1 फूट येईल बाग कसं? उमरलेली. 1 फूट येईल ना. हो, जास्त आरामशीर 1 फूट आरामशीर. 1 फुटाचं फुल आहे, जम्बो आहे ना ते शेवटी.
असं आतापर्यंत बरेचसे याचे कंपाऊंड केले समजा बागांची बर पण असा बाग नाही पाहिला. असा भाग नाही पाहिला. मग कसं पाहिला? क्वालिटी कशी असायची त्यांची म्हणावं अशी म्हणजे अशी नाही हो. याच्यात काय आहे असं वेगळं आता फळाची साईज आहे, फांदे फुटवा स्वतः एक नंबर एक सगळं. नंबर, कुठे काही रोग नाही, राग नाही. काही नाही. झाडाचं पोट भरण्याची दाणं तुमच्यात पाहिजे. हा. कशाचं? झाड मग ते काय देऊ शकतं हे बघा. तुम्ही जीव गुंतून द्यायचं आणि दे द्यायचं, ते बी रसायन द्यायचे, विष पाजून अमृत पिकायचे, बोळायचे, अशा करायचे, तर काही मजा नाही. नाही हो. हे काय इथं बापरे झुपकाच आहे इथं. हे बघा मागं बघते इतके फळ आहेत का ते कळतही नाही येत. हा, इथं सगळं बघायचं आहे पुढं पुढं. कारण रासायनिक पद्धतीने होणारा खर्च आणि आपल्या पद्धतीने होणारा खर्च याच्यामध्ये खरी तफावत मोजली जाते. बरोबर. आणि समजा ते सपोर्टचं सिस्टम असेल किंवा बाकीचं स्ट्रक्चर असेल हे तर सगळ्यांनाच करावं लागतं. त्याला काही ऑप्शन नाहीच कोणाला. मग तुमचा बेसिक खर्च जो खत आणि औषध आहे यांचा जो खर्च आहे तो किती आहे? तो साधारणतः रासायनिकच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे. साधारणतः आपण 35 गोण्या विचारतो ना, तर 17,000 ते दरम्यान कृषी अमृत एका बेसल डोसला लागलं होतं. बर. आणि बाकी RNPH वगैरे किंवा जे काही म्हणजे 30,000 तुमचा फार तर एक बेसल डोस झाला. एक बेसल डोस झाला. 3 बेसल डोस झाले तुमचे. म्हणजे 3 तिकडे एका पहिल्या तर कृषी अमृत होतं फक्त. म्हणजे 1 लाख रुपये तुमचा खर्च झाला. बरोबर. सॉइल चार्जर तुमचं गेला असेल समजा एक 20,000. म्हणजे 1,20,000 रुपये तुमचा आज पूर्ण लावल्यापासूनचा खर्च आहे. बरोबर. बरोबर आहे. केमिकलवाल्यांचा तर हात एका बराचा खर्च राहतो. बरोबर आहे. हा, एवढं करून बाग अशी नाही राहत म्हणते. तुमच्याच भागात नाही, तुम्हीच आमच्या जगा नाही. इथं लोक काय म्हणते, नाही बो यांची माती चांगली आहे आणि म्हणून असा आला असन, मग पुढच्या वर्षी पाहू. पुढच्या वर्षी बी दाखवू ना. बरोबर. पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी पण राम सरांना विनंती करेल त्यांनी यावं म्हणून. मला काय म्हणायचंय, काय जर याचं सायंटिफिक कारण आपल्याला माहिती तर पुढच्या वर्षीच काय किती पण वर्ष पहा ना. म्हणजे एकंदरीत तुम्ही आज नोकरी सोडली याचं तुम्हाला पश्चाताप होण्याच्या ऐवजी अभिमान वाटतोय कधी पण. प्रामुख्याने सांगायला पाहिजे फक्त गव्हर्नमेंट जॉब नाही तर परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब. आता तुम्ही इथे ते सोडून किती दिवस झाले? आता मागच्या 3 महिन्यापासून मी सोडून दिलेले. हो. आता फुल टाइम शेती, फुल टाइम ड्रॅगन शेती. लग्न झालंय का? हो, लग्न झालंय. मग घरातून विरोध नाही झाला? झाला होता नक्कीच, पण परंतु ते बघताय आता हे सगळं सोनं, लाल सोनं पिकतंय, तर हळूहळू त्यांचा विरोध पण सपोर्ट मध्ये बदलतोय. क्या बात, व्हेरी गुड. लक्ष्मीचा सपोर्ट भेटला, अजून काय पाहिजे आहे की नाही? आई वडिलांचा आशीर्वाद आहे, तुमच्या जवळ अख्खा जग आहे. आयुष्यामध्ये माणसाने जन्माला यावं ना तर कमीत कमी एखाद्या तरी माणसाची प्रेरणा बनावं. बरोबर. नाही तर दुसऱ्याच्या तंगड्यामध्ये तंगड घालण्याची संख्या काय राजकारणापासून इथपर्यंत कमी नाही. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? कोण चुकीचं करतोय हे दाखवण्यासाठी 100 बसलेले, पण काय बरोबर करतोय हे सांगण्यासाठी कोणीच नाही. आणि म्हणून आज तुम्ही जे काही प्रेरणा देता दुसऱ्यांसाठी, आज तुम्हाला एवढे लोक फोन करता, एवढ्या तरुणांना मध्ये हिंमत तयार होणार आहे तुमचं बघून. अरे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब सोडणारा बंदा आहे कोण असा, आहे की नाही? बाग नंतर पाहू. आहे की नाही? त्याला पगारापेक्षा जास्त लाल करणार कोण आहे? त्याला ही जम्बो ड्रॅगनची बाग आहे हे त्याचं उत्तर आहे. अजून तुझी बाकीची शेती अजून याच्यामध्ये रंगायची आहे वैदिक. बरोबर. ती जेव्हा रंगेल तेव्हा आणखीन आनंद वाटेल. पुढच्या वर्षी केळीची आता केळी 2 एकर करतोय आपण. बर. आणि पुढील ऊस सुद्धा. पुढचा व्हिडिओ नक्कीच केळीमध्ये होईल. आज एकंदरीत तुम्ही जर मगाशी हिशोब काढला आपण, साधारणतः इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला तुम्हाला, हे स्ट्रक्चर वगैरे उभं करायला किती खर्च आला? पोल वगैरे तो बऱ्यापैकी म्हणजे साधारणतः असं पकडा की 15 ते 18 लाखापर्यंत खर्च गेला. पूर्ण 1.5 एकरचा. पूर्ण 1.5 एकरचा. ओके. म्हणजे तुमचं शेड नेट पण होतं. हो, पूर्ण स्ट्रक्चर वेगळे. सावली पण आहे त्याला. नाही, तुम्ही जर व्यवस्थित जर पाण्याचं नियोजन जर केलं ना, तुम्हाला उलट याची काहीच गरज नाही.
ती कल्पना नव्हती पहिल्या वर्षी, त्यामुळे आम्ही उलट त्याच्यामुळे ना तुमच्या सेटिंगला त्रास होतो. बरोबर कारण याला ताण बसणं गरजेचं आहे. बरोबर आहे, तेच झालं, तेच झालं सर. खरी गोष्ट आहे. लाईनला ताण बसला ना त्याला जास्त माल लागला. त्यालाच माल जादा लागला. आता मधल्याला उशिरा लागेल, समजून घेतलं. हे आता आम्हाला उशिरा कळालं. शिकायला भेटलं आम्हाला. हा बैल म्हणजे त्याला खर्चही जास्त केला. पूर्ण ऐकायचं नाही. आता कसं आहे, ठीक आहे, राम सरांचे कुठे ड्रॅगनच्या बाग आहे त्यांच्या नाही सर, शिकू इथून पुढे आता. म्हणजे थोडक्यात जो खर्च तुम्ही केला, जी मेहनत घेतली, त्यांनी तुम्हाला किती त्रास झाला. बरोबर, त्रासही झाला, पैसेही गेले, परंतु त्याच्यामध्ये जर हे शेवटचे 2 बेस लोट टाकले असते अजून जास्त तुम्ही तंगीत नसते आले. कारण तो खर्च फार मोठा आहे. बरोबर आहे, हो खूप मोठा आहे. सगळ्यात मोठा खर्च तो आहे. हो, माझ्या मध्ये तोच खर्च तुमचा 5-6 पर्यंत गेला असेल. हा म्हणजे सगळं स्ट्रक्चर करायला. हो हो हो, बरोबर आहे ना. बरोबर आहे. म्हणजे 6 वजा केले तर तुमचा खर्च एकदम थोडा राहत असेल. डबल करावं. बरोबर आहे की नाही. हो हो. व्यापारी काल बघण्यासाठी आले होते 2 दिवसापूर्वी, माल बघण्यासाठी, जागेवरनं माल नेण्यासाठी. तर त्यांनी ज्यावेळेस माल बघितला ते अवाक राहिले की आम्ही एवढ्या दिवसापासून ड्रॅगनचे माल नेतो, परंतु एका वर्षाची अशी बाग त्यांनी तर आजपर्यंत पाहिली, एवढी शायनिंग आणि एवढं साईज पहिल्या वर्षी होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. नाहीच होत ना. घेऊन जाणार तो म्हणजे शेवटपर्यंत घेऊन जाणार. तुमचा पूर्ण बाग मीच नेणार म्हणजे शेवटपर्यंत, कुणाला देऊ नका. नमस्कार नमस्कार नमस्कार. बर, त्याची योग आहे सगळे. ते काय तुम्ही एवढा मोठा चमत्कार, तुम्ही एवढा मोठा चमत्कार केला आहे. चमत्कार काय नाही सर, व्यवस्थित करत गेलो. तुमचे व्हिडिओ मार्गदर्शनासाठी होतेच. तुम्ही MSc ॲग्री स्वतः, तुमचा एवढा विश्वास एवढा प्रगाढ कसा, असा आम्हाला पहिला प्रश्न विचारायचा. सर आता कॉलेजला शिकलो इनऑर्गॅनिक मध्ये, रासायनिक खतामुळे सॉइलचे डिटरेशन होतं. बरोबर. पहिल्यापासून हा पीक पाहिजे होतं. सॉइल मध्ये न्यूट्रिएंट्स असे एनरिच झाले पाहिजे. बर, समृद्धता वाढली पाहिजे. तुमच्या मातीमध्ये, काळ्या मातीमध्ये ड्रॅगन म्हणजे थोडंसं अनबिलिव्हेबल होतं ते सायंटिफिकली. मग तुम्ही कसं मॅनेज केलं तुमच्या डोक्यामध्ये? एकच होतं की पोरोसिटी वाढली पाहिजे. मी पहिल्यापासून याच मतात होतं की काळ्या मातीमध्ये असा लगदा होतो. बरोबर, लगदा झाला की मग व्हाईट फ्रूट जे असतात चॉकअप होतात सगळ्या. जागा राहत नाही. बरोबर बरोबर. मग आता काही ऑर्गॅनिक मॅटर असं मिक्स केलं पाहिजे झाडाच्या मुळाच्या भोवती रूट झोन मध्ये, की जेणेकरून आपला कार्बन टू नायट्रोजन रेशो हा फिक्स झाला पाहिजे. क्या बात आहे. फक्त नायट्रोजनच नाही पाहिजे, त्याच्यात कार्बन पण तेवढा पाहिजे. कार्बन असला की मग तर रोपांची अवस्था सुरुवातीला फार बिकट होती. 5 आणि 6 जूनला लागवड झाली आणि 46-45 डिग्री मध्ये लागवड झाली. बघा तुम्ही झाडं गेले होते. 5 आणि 6 जूनला केलं की पाऊस पडेल या हिशोबाने. 8 जून पर्यंत पाऊस. त्याच्यानंतर सर पहिला पाऊस झाल्यानंतर आम्ही सॉइल चार्जर, त्याच्यानंतर कृषी अमृतचा डोस भरला. सर अनबिलिव्हेबल 3च महिन्यामध्ये, म्हणजे सप्टेंबरचा आपला पहिला व्हिडिओ आहे. जगताप सर आपल्या बागेमध्ये आले होते. ऑक्टोबरचा व्हिडिओ असेल, बाहेर पडलेली बागा. पण तुम्ही ज्यावेळेस बघता बाग तुमची, किती दिवसापूर्वी येऊन गेले तुम्ही? सर 1 महिना झाला असेल. काय वाटतं 12-13 तारखेला बाग बघून काय वाटतं? सर खूप समाधान. म्हणजे आम्ही जे दुसऱ्यांचेच व्हिडिओ बघितले, दुसऱ्यांचेच फळं बघितले. फळं म्हणजे आणि एक चांगलं आपल्या बागेसारखी बाग नाही, पण म्हणजे एका वर्षाच्या तुलनेमध्ये नाही बाग आणि आपल्या बागेमध्ये नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. बर, काय म्हटलं? एकदम बरोबर, एकदम बरोबर त्यांचं. पण त्यांचं हे बरोबर कशाच्या बाबतीमध्ये, आर्टिफिशियल न्यूट्रिशनल मॅनेजमेंटमध्ये. तुम्ही जर नॅचरल न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर करू शकले वेद काळामधलं, तर त्यांना हे बिलीव्हच नाही आहे की वेद काळाची ताकद काय आहे. ती ताकद त्यांना माहिती नाही ना. आणि ड्रॅगनचं असं आहे, ते याच्यासारखं आहे, रस्त्यामध्ये गुंतलेल्या माणसासारखं जाता येतं पुढे, मागे यायचं मार्ग नाही. पण पुढे जर गुरु असेल श्रीकृष्णासारखा, जर तुम्हाला सारथी भेटला तर तुमचा रथ कुठे अडकणार नाही. ते तर आहे सर, तुमचे रुपये श्रीकृष्ण आहे. आम्ही खूप व्हिडिओ बघितले तुमचे. असं वाटतं तर आमचं आपल्याला आले पाहिजे, आज आमचं स्वप्न पूर्ण.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रशांत राजेंद्र गव्हाणे, राहणार खोपटी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, ड्रॅगनचं जे वय आहे साधारणतः सध्या हे 13 ते 14 महिन्याची ड्रॅगन आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली आहे आणि साधारणतः आता 1-2 तोडे आपले ह्या ठिकाणी झालेले आहेत. आत्तापर्यंत 1.5 महिन्यामध्ये 2 तोडे आपले झालेले आहेत आणि 2 तोड्याचं एक साधारणतः गणित तुम्हाला सांगायचं होतं की पहिला तोडा 3.5 टनाचा गेला, ठीक आहे, पहिला तोडा, आणि जो दुसरा तोडा आहे तो आमचा 5 टनाचा गेला. असं टोटल 8.5 टन उत्पन्न सरासरी या ठिकाणी आपल्याला 2 तोड्यामध्ये निघालेलं आहे. अजून सीझन संपलेला नाहीये. साधारणतः आम्हाला अपेक्षा आहे अजून 3 ते 4 तोडे या ठिकाणी आपल्याला मिळतील. नगर जिल्ह्याला परतीचा पाऊस होत असतो, त्यामुळे साधारणतः नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची कटिंग करता येणार आहे. त्यामुळे साधारणतः अजून 8 ते 10 टनाचं उत्पन्न या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. जर भावाबद्दल बोलायला गेलं तर पहिला तोडा जो होता, पहिला फ्लश 2 टप्प्यामध्ये गेला. 100 रुपये जागेवर गेला सुरुवातीला. एकदम सुरुवातीचा जो फ्लश होता त्यातला पहिला कटिंग, आणि त्यातली पहिल्या फ्लशची जी दुसरी कटिंग आहे ती मात्र आम्ही त्या ठिकाणी 110 रुपयांनी दिली, ठीक आहे, सोलापूर मार्केटलाच. त्यानंतर जो सेकंड फ्लश आमचा आलेला होता तो 5 टनाचा फ्लश होता. त्यातला साधारणतः 2 टन माल जो होता तो पहिल्या टप्प्यात आणि 3 टन दुसऱ्या टप्प्यात, असे 2 टप्प्यात तो माल गेला. तर 2 टन माल गेला होता, त्याला साधारणतः आपल्याला भाव मिळाला होता 160च्या आसपास त्या ठिकाणी भाव मिळाला. 160 भाव आपल्याला टॉपच्या फळाला त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यानंतर जो 3 टनाचा जो तोडा गेला तो 3 टनाचा तोडा जो सध्या 130च्या रेटने हायेस्ट आणि 115 ते 116च्या दरम्यान आपल्याला ऑन एन ॲव्हरेज त्या ठिकाणी रेट मिळाला सोलापूर मार्केटला. आत्तापर्यंत 8-8.5 टन त्या ठिकाणी मालाची कटिंग झालेली आहे आणि साधारणतः ओव्हरऑल जर आपण हिशोब करायचा ठरवला तर साधारणतः एक 8.5 ते 9.5 लाख रुपये आता ह्या ठिकाणी आपले झालेले 2 तोड्यांमध्ये. अजून आता पुढे भाव कसा भेटतो, जर 100 रुपयांनी जरी भाव पकडला तरी अजून मला असं वाटतं 8 ते 9 टन उत्पन्न या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये मिळायला हवं. मशरूम आलेलं इथे म्हणजे सगळं ओके आहे. सदृढ आहे. मशरूम हे तुम्ही खूप छान केलं. हे तुम्ही डीप केलं ना खाली, काळी जमीन असल्यामुळे करावं. खूप म्हणजे तुम्हाला याच्यासाठी 200% मार्क. कारण ह्या गोष्टीशिवाय ड्रॅगनला स्वस्त मिळू शकत नाही. ड्रॅगन जे आहे ते पाण्यातलं आणि काळ्या जमिनीतलं पीक नाही, पण काळ्या जमिनीचा तुम्ही ॲडव्हान्स वापर करू शकता. आलं लक्षामध्ये. आता तुम्ही इथे सिस्टम वेगळी वापरली, बरोबर आहे ना, म्हणजे तुम्ही हिची सिस्टम वापरली तारीची, बरोबर आहे. जनरली लोक काय करतात, पोलची सिस्टम वापरतात, पोलच्या बाजूनी लागवड करतात, बरोबर. तुम्ही म्हणजे तुम्ही झिकझॅक लागवड केलेली. किती क्षेत्र आहे सगळं हे? 1.5 एकर. 1.5 एकर. आणि 1.5 एकर मध्ये किती बसले सगळे? 6,000. अच्छा. आणि तसं जर लागवड केली आपण पोलने किती बसता? 2400 ते 2500 पर एकरी बसतात. पर एकर. तुम्ही किती बसवले? एकरी 4000. 4000 बसले. तुमचे रोप पण जास्त बसले. हो, रोपं आणि जास्त. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्दी नाही वाटत तुमची बिलकुल, रोप जास्त असून सुद्धा. हो सर, सुटसुटीत येतात सगळी. नियोजन करताय, लागवडीपासून वापरताय की कसं आहे तुमचं? सुरुवातीपासून जेव्हापासून बेड तयार केले तेव्हापासून आपण एसएटीचे प्राईम युजर आहेत पहिल्यापासून. कृषी अमृत, सॉइल चार्जर, न्यूट्री चार्जर, बेसल डोस असो किंवा तुमच्या फंगी चार्जर, नंतर डिसीज फायटर वगैरे शेवटपर्यंत. लेटेस्ट फवारणी कशाची वापरलेली? आता याच्या फंगी साईड वगैरे, फंगी क्लीनर फंगी वापरली. क्लीनर. तुम्ही जरा डोक्यामध्ये लईच पद्धत सुचवली. तुम्हाला समस्या काय दिसते? मला तर काय समस्या दिसत आहे, वजन फार आहे हो. वजन खूप. अर्धा किलो ऍव्हरेज साईज आहे. 1/2 किलोच्या पुढे. हे वजन फार आहे याला. 600-700 ना. म्हणजे ती साईजही तुम्हाला दिसली कमी. आता हे बघा, हो शेखर सर, दगडच आहे. 650. शेतकऱ्याला असं झालंय, फळ पाहिलं की लयच वजन कळतंय. अरे आता याला विचारलं हे किती, लगेच ते तोडलं वाटतं ते एक. हा सर, ते मगाशी तोडलं होतं आम्ही खायला. हे 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 वजन पण याचं खूप हेवी आहे सर, एकदम हेवीतलं आहे. 650. 650-700 ग्रामचे फळ आहे सर. दिसते छोट ते, पण टाईट एकदम. हे बघ, ह्या दोन्ही पाकळ्यांमधलं जे ताणलंय ना ते पूर्ण, हे ताणलंय. आणि दुसरी गोष्ट कडक आहे, माल कडक आहे एकदम. त्याच्यामुळे ते वजनदार आहे. बघा हे बघा, ती अख्खी फांदी हलवते. म्हणजे तुम्ही 100%
एक एक फळ म्हणजे हो पण 13 महिन्याची बाग आहे. हो सर, हा 13 महिन्याचा कोणाला विश्वासच बसत बच्चे नाही. की जान लोगे क्या का? जेवढे लोक येतात ना सर बघायला, हा. तर काय केलं म्हणतात, कायच केलं म्हणतात तुम्ही. एकच उत्तर राहतं एसटी वैदिक, दुसरं काहीच नाही. हा? दुसरं आता तुमच्याकडे समस्या नाही असंही नाहीये. तुमच्याकडे जुन्या मातीमधले जे काही रसायने गेले असतील किंवा काय केलं असेल, तुमच्याकडे एकदम प्युअर काळी माती आहे बघा. म्हणजे रस्त्याने तुम्ही जी काही वाळू टाकून जे रस्ता केली, तर एकंदरीत तुमच्याकडे ही लोळी असणं साहजिकच आहे. कारण जेवढं तुमच्याकडे नायट्रोजनचं प्रमाण अधिक तेवढी लोळी जास्त राहते. बरोबर आहे. तुमच्याकडे कपासी वगैरे करून युरिया DAP टाकून याचं प्रमाण खूप वाढवलेलं आहे. लोकांना माहितीच नाहीये की तुमचं DAP आणि युरिया जे आहे ते याचं खाद्य आहे. कशाचं? आणि तुम्ही त्याला खाद्य टाकताय बरोबर म्हणताय ते मरत का नाही, ते तुम्हाला मारेल, ते नाही म्हणणार कधीच. मग तुम्हाला त्याला जर संपवायचं असेल तर तुम्ही युरिया आणि DAP ला संपवा. बरोबर आहे. बघा ते पिवळं पडत चाललंय बघा. म्हणजे तुमचं पीक एक नंबर आहे आणि तण मात्र पिवळं पडायला लागलं. आणि केमिकलच्या शेतामध्ये तण एक नंबर असतं आणि पीक मात्र पिवळं पडलेलं असतं. आणि तुम्ही फुटवे पहा. आता हे एक बघा, याला खाली 2 फळं लागली, 3 फळं लागली. इकडे 2 आहे, तिकडे 1 आहे. आणि वरून त्याचे फुटवे पहा. परत त्याच्या फुटव्यांना फळं लागली. हे बघा, त्याच्या फुटव्यांना परत काय लागू राहिले. म्हणजे झाड थांबायला तयार नाही. फुटव्यांना फुटवे बघा, या फुटव्यांना फुटवे. आणि कसं आहे बघा ना तुम्ही ते स्ट्रक्चर. लोकांचं कसं असतं माहिती का, तुम्ही जनरली डेव्हलपमेंट बघा कशी असते तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा अशी असते. म्हणजे शेवटी झाडाची फांदी संपली की मग फुटवे येतात. बरोबर. जनरली अशी डेव्हलपमेंट असते. डेव्हलपमेंट पंजासारखी. हे खतरनाक कार्यक्रम आहे सगळीकडे. म्हणजे तुमच्या मेन लाईनच फुटवे फुटलेले बघा ते साईज वगैरे. हे काय 600 दगडच आहे ते. काय बुवा आता हे मध्ये पहा. मध्ये तुम्ही हात नाही घालू शकत. इथं तर आहे माल मध्ये पहा. हे जर फांदी बाजूला केली बघा, बघा ते सौंदर्य. 1 2 3 4 5. आणि तुम्ही जर पाहिलं तर त्या झाडाचं फळ देऊन समाधानच नाही. तो कळ्या पण फेकू राहिले. हे बाई ते भरपूर मोठ्या साईज मध्ये फळ आहे. ऑल स्टेजेस, सगळ्या स्टेजेस सध्या बघायला. मग कुणी पण आल्यावर चमत्कारिक होणारच इथे. हा, लागवड कधी केली आपण या बागेची? 5-6 जून 2023 ची लागवड आहे. म्हणजे 2023 जूनला लागवड केली. हो सर. का बरं खोटं बोलताय तुम्ही? तुम्ही आले होते ना. एसटी वैदिकचा ऑलरेडी व्हिडिओ पण पडलेला आहे. किती एकर प्लॉट आहे हा सगळा? 1.5 एकर आहे. लागवड कधीची आहे? 6 जून, 5 जून आणि 6 जून 2 दिवस लागवड चालू. 2 दिवस. लोक मत असतील तुम्हाला म्हणतात ना, का बरं खोटं बोलताय? पण किती पैसे दिले असं बोलण्यासाठी? कंपनीने किती ऑफर केली? बिलकुल नाही. नाही, आतापर्यंत तिकडच्या काही लोकांना म्हणता की नाही हे कंपनी यांना पैसे देत असेल म्हणून हे दरवर्षी बोलता बुवा असं. आता सांगण्याचं तात्पर्य असं आहे बघा, ते समोरची साईज, ही साईज बघा, ही फांदी बघा वरची साईज बघा, ही फांदी बघा वरची. हा बाहुबली. आणि खाली आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिली तिकडची बघा, म्हणजे ती पिक्चर सारखं झालंय. हे सगळे झाडं जे आहे तुमचे बाहुबली आणि सगळ्या देवसेना. देवाची सेना झाली ना सगळी. लाल लाल ती साईज बघा सर समोरची, किती मस्त आकार, किती सुंदर आहे. आम्ही रस्त्याने येताना एक मंदिर बघितलं, त्या मंदिर होतं, ते मंदिराचा सेम आकार ड्रॅगन सारखा होता. एकदम असं नाही डायरेक्ट पाकळ्या बिकळ्या संपूर्ण ड्रॅगनच. ते शंकराचं मंदिर खूप सुंदर आहे. सगळ्यात तुमच्या बागेमध्ये फिरताना कायच करायचं नाही, फक्त गप्पा मारायचं नाही, काही नाही, फक्त फळं बघायचे आणि आनंद घ्यायचा. ते फुलं बघा उमलायला रेडी आहे, काही सेटिंग झाले. बापरे बापरे, हे बापरे असं 700 ग्रॅमच्या खाली नाही. आरामशीर आरामशीर. ते बघा ना, हे म्हणजे प्रेमात पडतो माणूस त्याच्या. प्रेम करावं असं वाटतं. खरंच जबरदस्त साईज आहे. म्हणजे बघा ते त्याला वरून फुटवे परत फुटवे आणि थांबलेलं नाहीये ते. पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाहीये. आतमध्ये घर भरपूर आहे. थोडक्यात आहे ना बघा, फळ नव्हतं ना तर कळी लागली. पुढच्या स्टेजेसच्या कळ्या लागल्या. म्हणजे तुमचा बाग हा कंटिन्यू चालणार असं दिसतंय. हो सर. बरं, झाड लोकांना पटणार नाही, पण खोडं पाहिल्यावर विश्वास बसतोय की आताचीच लागवड आहे. जे जुनाची रोपाची तुमची खोडं आहेत ते लहानाचे बघा ना तुम्ही.
हे जे जुने रोप आहेत तुमचे ते लहानच आहे, तिथून पुढे तुम्ही जी ग्रोथ दिली त्याला, तिथून पुढे सगळं बदल जाईल. आम्ही ज्यावेळेस बेसल डोस दिला ना सर, त्याच्यानंतर जे एकच पान निघलं ते 5-6 फुटाचं निघलं सर. डायरेक्ट एकच तलवार सर. हे बघा सर, हे उदाहरण मी जे बोललो ना, हे बघा, इथून पुढे एकच तलवार निघली तर थेट खालीपर्यंत शेवटपर्यंत तिची प्रत्येकाची तीच काळजी, प्रत्येकाची तीच कहाणी. तलवार पाक एवढी काळी भोर वरपर्यंत. एकच पान आहे ना ते. पहिला बेसल डोस भरल्यानंतरचा हा पराक्रम. अच्छा, थोडक्यात इथं बघा आता प्रत्येक स्टेज मध्ये कळी पण आहे, फुलं पण आहे, सेटिंग पण झालेलं आहे आणि आकारातलं फळं पण आहे. एकंदरीत तुमचं पहिलं वर्ष आहे हे बिलीव्हच नाही होत, कुणीच विश्वास आम्हाला विश्वास पटत नाही सर. तुम्हाला पण विश्वास बसत नाही. त्याचं कारण तुम्ही दिलेले बेसल डोस, पहिला बेसल डोस काय दिला तुम्ही? हे काय हे शायनिंग बघा त्याची, शायनिंग एकदम जबरदस्त बघण्यासारखी. म्हणजे तुम्ही गुंठ्याला तुमच्या 2 बॅगांपेक्षा जास्त बॅगा झाल्या, बरोबर आहे ना? म्हणजे गुंठ्याला अर्धा राऊंड 60 गुंठ्याच्या हिशोबाने. सगळं खत तेच निघालं. ते बघा अजून निघतंय खाली, प्रूफ बघा. ते काय आहे? त्याची. सगळं ते मुली पा हा सगळ्या मुळ्याच आहेत ना ते. हे बघा याच्यात हे बघा याच्यात अजून पांढरी मुळी निघतंय. त्याच्यात. मायको राहायचा बघा, हे बघा जवळून घे बघ प्रूफ. म्हणजे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा 35 बॅग, पहिल्यांदा 35 बॅग, त्याच्यानंतर मग परत किती महिन्यांनी बेसल डोस झाला? 2 महिने. परत 2 महिन्यांनी. मधल्या काळामध्ये काय दिलं? मधल्या Soil charger. काळामध्ये आम्ही सॉइल चार्जर कंटिन्यू देत राहिलो आम्ही. जीव जळ झाला त्याला. हं? बघा ना, थोडक्यात याचा जे जीव आहे फांदीचा, त्या मानाने फळाचा जर आकार पाहिला तर आपला दोन जीव घेतात काय तिथं असं वाटतं मला. एका ठिकाणी 3 आहे. तिथे ना एकाच ठिकाणी 3 लागले, त्याच्या पाठीमागे 2. दुसरी सेटिंग इथं बघा किती बंचेस सगळे. म्हणजे थोडक्यात इथं बघा एकाच ठिकाणी 2 सेटिंग ऑलरेडी झाली. ही तिसरी फुलाची तिसरी. तिसरा फ्लश तिसरा फ्लश चांगलं लोकांना पहिला मिळेना, पहिला फ्लश उद्या कटिंगला आहे. आणि हा आता जी कळी लागलेली ना, ती चौथा. चौथा आहे. चौथा. हा. इथे साईज बघा सगळी, साईज बघा तुमच्या हाताने. तुमचा जो 50% माल खतरनाक साईजचा आहे. हो हो. आणि वजन तर म्हणजे तोडच नाही त्याला. ते हातात घेतलं कळतं की हो, घनता खूप आहे त्याची. फार जड आहे, म्हणजे जड खूप आहे. आतून खूप गच्च भरलेलं आहे ते. हा, हे बघा तुमच्या समोर. हे 2 बघा, हा. हे 2 बघा. हे बघा इथं वरच अरे आहे. बापरे काय इथला बी आहे. आणि सब ब्रँचेसला आहे सर, सेकंडरी ब्रँचेसला आलेले आहे. Secondary आहे. प्रायमरीला नाहीये. मेनला नाही सर, हे सेकंडरी ब्रँचेसला हे पडायचं. वरती घे, वरती कळलं तुला सेकंडरी आहे का मेन आहे. मागा घे. ही झाली मेन ब्रांच, बरोबर आहे. हा तिला फुटली खाली सेकंडरी आणि बघा. त्यालाही फळ. हा, हे बघ तिला फुटलेल्या फुटवे. म्हणजे थोडक्यात सर हे मेनला आहे. पहा, हे मेन आहे जबरदस्त. म्हणजे थोडक्यात तुमचं पहिला बेसल डोस झाला, दुसरा झाला, त्यानंतर किती महिन्यांनी परत तिसरा केला? 2 महिने. 2 महिने. तुम्ही याच्यामध्ये जे काही डोस दिले हो. हे जास्त सुरकुटलं की नाही थोडस हा हा वाकड तिकडे झालंय. हा हा. हे वाकड तिकडे झालंय म्हणजे काय झालं, त्याच्यामधला रस ह्या फळाने काय घेतला? शोषून घेतलं. शोषून घेतला. आलं लक्षामध्ये? हा, मग याचा प्रॉब्लेम काय होतो नंतर जाऊन, मग ह्याच्यावरती रिॲक्शन येते, मग पिवळेपणा येतो किंवा त्याची सड होते. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला येतात. पण जोपर्यंत त्याच्यामध्ये RNPH ची ताकद आहे तोपर्यंत असं होणार. बघा जबरदस्त. म्हणजे आणि साईज वगैरे पण एकदम जबरदस्त आहे ना. साईज टिकून येते. थोडक्यात तुम्ही हे जे काही मिरॅकल केलं, तुम्ही 4 बेसल डोस मुळे मिरॅकल झालं. तुम्हाला ही आयडिया कोणी दिली खाली खोल ठेवण्याची? नाही, हे काळी जमीन असल्यामुळे आम्हाला थोडासा अंदाज पहिल्यापासून होता की बेडची साईज वर घ्यावा लागेल निचरा होण्यासाठी. बरं, मी खूप वेळा शेतकऱ्यांना सांगतो की जमिनीनुसार तुम्ही तुमचं व्यवस्थापन चेंज करा. पाणी व्यवस्थापनाला ही सर्वात सोपी आणि उत्तम सोय. पाणी टिकत नाही, पाणी निघून जाते. एकदम पहिली गोष्ट महत्वाची. आणि दुसरी गोष्ट काय असती की याचं जे वॉटर टेबल आहे खाली गेल्यामुळे झाडाची मुळी कायम कोरडी राहते. जर तुमच्या ड्रॅगनची मुळी जर कोरडी राहिली तर तुमच्या बऱ्याचशा समस्यांचा काय होतो, अंत होतो. हे बघा अशी जाड फांदी पाहिजे भाषी. आता हे जे 3 फळं आहेत ना, हे गॅरंटेड 500च्या पुढे जाणार. कारण काय, फांदी ताकद आहे. आणि पूर्ण भरली. हा, ही बा ही पा, ही पण भरलेली आहे, ही पण भरलेली आहे. मग ही जी भरलेली फांदी आहे, बरोबर आहे की नाही, मग ही भरलेली फांदी काय करणार, ताकद देणार, त्या फळांना ताकद देणार. मग ही भरलेली फांदी जेव्हा ताकद देते, तुम्ही हे जर पाहिलं तर तुम्हाला मी हीच फांदी दाखवतो. इकडे पाहतो, ही फांदी कशी झाली, सुरकुतले. बघा पातळ झाली, पूर्ण पातळ झाली. ही कशी झाली, एकदम पातळ झाली.
तर म्हणजे मला याच्यामध्ये सांगायचं तुम्ही रसाला काय सांगायचंय की हा प्रकार करतो नंतर. हे बघा इथे सुरकुटलं का हे सुरकुटलं इथे बघा. हे कधीच आहे नंतरच येणार आहे गोष्टी, या आता लगेच नाही येणार आहे तुम्हाला. बरोबर. 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी. मग त्यावेळेस तुम्ही इमर्जन्सी काही जरी केलं तर लगेच फरक नाही पडणार त्याला. हे गे सुरकलं ते बघा याच्यावर डिफिशियन्सी दिसते तुम्हाला, पिवळेपणा. हो हो आहे ना. आहे की नाही. असं हिरवटपणा कमी येतं. हा विषय येतो. आणि मग याचा पण कमी पडलाय बघा. जे फांदी अशी सुरकटेल ना ती काय होते वीक होते. आणि मग हे कधी का होतं कारण तिला गेले 5 महिने काही खायलाच नाही भेटलं. तुम्ही 4 महिने खूप खाऊ घातलं. 4 वेळा म्हणजे पहिले 8 महिने 8 महिने एवढं खाऊ घातलं की लोक त्याचं निम्म पण नाही घालत. तुम्ही त्याच्या पुढे गेल्यामुळे ती ताकद झाडामध्ये ती खोडं तुमची सांगताय बघ. हे जे खोडं आहेत नाही हे खोडं तुमचे सांगताय की ताकद झाडामध्ये पूर्वी भरपूर त्याचा आकार त्याची रुंदी. आता फक्त जे आता लेटेस्ट जे काळामध्ये बघा जेवढे नवीन डेव्हलपमेंट आहे त्याचा आकार कसा आहे लहान आहे. तुम्हाला असं वाटतं की नाही हे पिल्लू आहे बुवा तशी नवीन शेंडा निघालाय म्हणून बारीक आहे, तसं नाहीये. त्याची ताकद त्याला कमी पडते. ताकद कमी पडते. त्याची ताकद इथे संपली. हे का निघालं तुमची जमीन काळी आहे आणि त्याच्यावरून काय पडू राहिला पाऊस म्हणजे नायट्रोजन लेवल काय झाली वाढणार आणि म्हणून ग्रोथ काय होऊ राहिली दिसू राहिली. पण मग त्याचा परिणाम कशामध्ये होतो हे बघा असं हे बघा असं हे बघा. आता विशेष म्हणजे ते त्याला सुद्धा सोडत नाही. हे तुमच्या ताकदीचा परिणाम आहे पण हे तुमच्या काही कामाचं नाही ना. बरोबर. हे प्रमाण तुमचं जर वाढू नये असं वाटत असेल तर तुम्ही अर्जंट त्याला बेसल डोस भरून देणे. तुम्ही जेवढ्या लवकर बेसल डोस भराल तेवढ्या लवकर याचं रूपांतर लगेच कसं होणार अशा फर्स्ट तुमचा फ्लश आहे हे बिलीव्ह नाही होते. बघा ते फळ 600-700 असेल हे 600-700. हे बघा काय खतरनाक बघा एकदम स्टँडर्ड लागलंय. हे गॅरंटेड 700च्या आसपास आरामात 700च्या पुढे जाणार. हे दोन्ही पण. हा बघा बघा ते कसं डोलतंय बघा. ते डोलतंय वाऱ्यावर आहे ना तसं काय आहे त्याचं. सध्या काय सॉइल चार्जर चालू आहे काय चालू आहे सॉइल चार्जर कंटिन्यू आम्ही ते बंदच नाही केलं. प्रत्येक पाण्यातून 60 गुंठ्याला किती गेला असेल आतापर्यंत किती गेलं असं समजा की प्रत्येक पाण्याला 1.5 लिटर सोडायचो प्रत्येक पाण्यात. सारखं चालू राहत. 60 लिटर आरामात. म्हणजे एका गुंठ्याला 1 लिटर गेले. हो आरामात. म्हणजे एका गुंठ्याला 1 लिटर म्हटल्यावरती अतिशय योग्य प्रमाणे या जमिनीसाठी. अतिरिक्त अजून काय त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केले अजून बाकी काही नाही. मायक्रोरायझा न्यूट्री चार्जर वगैरे देत राहिलो याला. बघा नाही सौंदर्य लांबून गेलं लांबून. काय सौंदर्य आहे. पहिल्या वर्षाची बाग आहे आणि हे वन टाइम 1 स्ट्रोक आणि वरती डेव्हलपमेंट बघा वरती बघा हे पाण्या बघा त्यांचे फुटवे बघा. तुमची फुटव्यांची स्टाईलच आहे जबरदस्त आहे. हे मशरूम बघा हे तुमचे ते RNPH आणि कृषी अमृतची कमाल. हे ओरडू सांगताय ऑर्गॅनिक कार्बन आमच्यामध्ये काय आहे भरपूर आहे. पहिलं कधीच यायचं नाही. पहिलं कधीच हे मायक्रोरायझर आलेलं फुल आहे. हे बघा तिकडे पण आहे बघा भरपूर सगळं म्हणजे थोडक्यात तुम्ही याची जर ताकद पाहिली ह्या ताकदीमुळे ते वर ताकद आहे पाठीमागे. तुम्हाला ते फळ छान दिसू राहिले परंतु हे ह्याच्यामुळे ते बरोबर आहे. हो सर. असं इकडे बघा खरं तुमचा बगीचा खाली बसून किती सुंदर दिसतो पहा. तुम्ही सौंदर्य बघण्यासाठी खाली बसावं लागेल. साधारणतः तुमच्या म्हणजे आताची साईज बघता तुम्ही पहिल्या याच्यामध्ये किती एक जनरली आयडिया किती केली आहे किती हार्वेस्टिंग होऊ शकतो. आता जे करंट जो माल लागलेला आहे हा जो आपण बघतोय हा 3 ते 3.5 टन माल आहे सध्या झाडाला. बरं सध्या कशाने अंदाज केला आम्ही मोजले सर फळ मोजले. हो सर आम्ही सगळे फळ मोजले. फळाचं वजन मोजलं पर्सेंटेज काढलं म्हणजे तुम्ही फळं मोजले एका लाईनची. हा मग टोटल एका लाईनचे टोटल बागेचे जे तयार झाले ते काय बात करता. हो मोजली. साधारणतः तुम्हाला एका लाईनला किती फळं एका लाईनचे का ह्या एका लाईनचे साधारणतः 1450 फळ आहेत ह्या लाईनला. 1400 फळ या लाईनला 1400 फळं तुम्ही धरले तर सरासरी वजन किती धरलं तुम्ही. सरासरी वजन 300 ते 350 पकडा. जास्त होईल वजन. सरासरी वजन 400 नाही याचं सरासरी वजन 400 मध्ये येईल. 400 मध्ये येईल पण आम्ही 350 म्हणजे 33 धरले तुम्ही 53 येईल याचं बरोबर आहे ना. हो म्हणजे थोडक्यात 550 किलो माल एका लाईनचा एकाच लाईनचा. हो बरोबर आहे ना. 13 लाईन पण मध्ये कमी तरी पण जर ऍव्हरेज आहे. पहिला तोडा लोकांचा किती होतो फार नॉमिनल असतो ना. किती तोड होतो 1 टन वगैरे निघतो 2 टन 1.5 ते
2 टनापर्यंत मॅक्झिमम आपला 3.5 टनापर्यंत गेलाय पहिला. बरोबर आहे ना. आणि तेवढं करून तेवढं थांबणार नाही ना. पुढचा हा माल लागलेला आहे पुढचा जो 14-15 ऑगस्टला निघायला. हे साईज काय असणार आहे? ही 750 असेल. 700च्या वरच. 700च्या वर. म्हणजे थोडक्यात तुमचं जे डेव्हलपमेंट आहे दुसरं फ्लश तुमचा रेडी लगेच. हो. तेवढाच माल परत लगेच तयार आहे. त्यापेक्षा दुप्पट आहे सर. आम्ही ते पण फुलं मोजले ते दुप्पट आहे सर. ते पण मोजले. ते दुप्पट आहे त्याच्या. तुम्ही एवढा वेळ काढला कुठून सर? आता याचा जीव ओतलाय सर. अरे बापरे. नाही जीव ओतल्यासारखाच आहे. फक्त तुम्ही शेवटी जीव जरा कमी केला, बारीक केला जीव जरा. शेवटी जीव बारीक केला सर. एकदम तुफान. माझ्या आईला घरी करमतच नाही सर. ती सकाळी जे बाग येते ती दिवसभर बागेतच असते. ती सगळ्यात माग आहे. ती सगळ्यात माग आहे सध्या. ये नाही तुम्ही प्रेमात पडले का इकडे डबल? हो तुमचं काही खरं नाही. ते पण इकडे दोघं इकडे तुमच्याच बागेच्या प्रेमात पडले. जाऊ दे मग टेन्शन नाही. आणि बाग तशी ना प्रेमात पडण्यासारखी. आम्ही घरी थांबतच नाही. बरेचसे काम सर घरीच करतो आम्ही. बरेचसे कामे घरीच करतोय. याची बरीचशी काम जेवढं करता येईल तेवढं घरीच करतो. प्रोफेशनली शेतकरीच आहात का तुम्ही? हे बघा मगाशी आपण 5 पाहिले, इथं 4 आहे सलग आहे. मगाशी पण 4 होते. ऐका त्याच्या पुढे आहे ना. त्याच्या त्याच्या पुढचे पुढे पण. कमकुवत राहिला. हा इथे ना. हा मग ते तुम्हाला म्हटलं मी तीन आहेत मोठे त्या साईजचे. 4 घ्या मांडीला बघा. बापरे. सगळी मोठी साईज. हे बघा तुम्ही तलवार असेल ना तर ते काही विचारायचं नाही. फांदी बघा ना तुम्ही. आणि सगळ्यात मेन गोष्ट हा माल नका बघू नुसता. हे बघा हे काय हे तर मला तर तो हे दिसतोय समुद्रामध्ये त्यांनी मध्ये पाम ट्री. हा पाम ट्री. हा तसंच वाटतंय. बरोबर दुबईच्या पाम ट्री सारखा दिसतोय. बरोबर आहे ना. नाही इथं फार जास्त आहे ना. बघा ना तुम्ही मोजा. हे मोज बरं. 1 2 3 4 5 मागे 6. हा आता पुढे मोजू आपण. मागे पण आहे. 1 2 3 4 5 6 इकडनं 6 इकडनं 6 आणि एवढं सगळं करून खालचे 3 फळं हे 4 फळ एवढे सगळे फळं पोचतोय. म्हणजे सर तुम्ही जी ताकद दिली पहिली बरोबर ती ताकद तिने अजब चमत्कार करून टाकला. हा म्हणजे आपल्यातून याला आपल्यातून एवढं काय शब्द आहे दुसरा काही शब्द नाही. थोडक्यात एकंदरीत तुम्ही काय सांगाल बुवा SCT वैदिक मुळेच तुम्ही हे सगळं पिकवलं असं आहे की बाबा तुम्हाला वेगळं काही कारण वाटतंय याच्यामध्ये? नाही SCT वैदिक नसतं तर आज हा चमत्कार नक्कीच बघायला भेटला नसता. कारण की काळी जमीन आहे, डीप सॉइल आहे. प्रत्येक जण बोलत होतं आम्ही ज्यावेळेस बागा बघायला जात होतो की तुम्ही लावूच नका, तुमची जमीन काळी आहे कशाला फसता. कारण काळ्या जमिनीमध्ये याची मुळं चॉकअप होतात. बरोबर आहे. बेड उंच घेत. आता मला सांगा जो प्राणी समजा तुम्ही उंदीर जर पाण्यात सोडला तो काय होतो? त्याचा गुदमरतो त्याचा बाहेर येत होतो. जर पूर्वीच्या काही माल चांगला आठवतो लहानपणी जर उंदीर जर धरले तर त्याच्या मी पाणी ओतायचे बादलीमध्ये. बरोबर आहे ना. तर ते पाणी ओतून ते बुडून मरून जायचे. थकून शेवटी बुडून मरून जायचे. तर तुम्ही माशाला जर पाण्यात सोडलं तर ते काय करतं? तो पाहू त्याला वाटतं आनंद आहे, त्याला वाटतं पाण्यात सोडा. म्हणजे तसं तुम्ही जर या ड्रॅगनचा विचार केला त्याला तुम्ही दगडाच्या डोंगराच्या हलक्या रानामध्ये टाका ते पार मुळी खोसून आतमध्ये जगेल. ते तुम्ही जर अशा रानात टाकलं ना ते पावसाळ्यात जगेल, मग उन्हाळ्यामध्ये ते मरून जाईल, सडून जाईल. कारण नायट्रोजन लेवल काय होते त्याची वाढते. हीच समस्या. मग शेतकऱ्यांना हे रहस्य कळत नाही. तुमच्या जमिनीचं सर्वात मोठं जर दुर्दैव काय असेल तर हिच्यामध्ये पाणी धरून ठेवायची, मिनरल धरून ठेवायची एक्सेस क्षमता राहते. आणि झाडाला तेवढ्या न्यूट्रियंटची गरज आणि तेवढ्या पाण्याची गरज आणि नायट्रोजनची पण तेवढी गरज नाही. बरोबर. त्रिशूळ हा इथं भोले बाबांनी त्रिशूळ उभारलंय. कोणी यायचं नाही, कोणी इथे काही अटॅक करायचं नाही. ही बाग माझ्या ताब्यात आहे. हा तुम्ही तरी ते CCTV कॅमेरे लावले. त्यांनी त्रिशूळ उभारून जाहीर करून टाकले. अजिबात कोणी पंगा करायचा नाही. हा आहे की नाही. थोडक्यात त्या फांदीमध्ये स्ट्रेंथ किती असेल तुम्ही अंदाज करा ना. बरोबर आहे. एवढी फांदी असली तरी ती वागती खाली मूर्ती. ती फांदी ताकद किती तर दोन्ही कुठं लावली नाही. हो कॅमेरामध्ये नीट पहा तेवढी ताकदच आहे त्यांनी अशी न दिसणारी दोरी लावली. ते ग्रीन काय म्हणतात ते ग्रीन इफेक्ट दाखवलाय काय असं काही नाही.
ओरिजिनल आहे ते. बघा बरं काय हलतंय का वरती तारबीर काही? हा वरती तारबीर काही हलती का? नाही. फक्त फांदी चालती का? हा म्हणजे ग्रीन इफेक्ट नाहीये. हा? तर थोडक्यात तुमची बाग म्हणजे नुसतं पैसा नाहीये, ते सौंदर्य आणि समाधान आहे. हो सर, समाधान आहे मेन. हा? समाधान आहे. SSM जर वापरलं, शक्ती सम्राट आणि मिरॅकल हा ते जर वापरलं तर तुम्ही तसं वॉटर सोल्युबलची कशी ताकद देता हा 15 दिवसासाठी, हो. तसं ते पावसामध्ये एकदम बिंदास काम आहे ते. असे ते थोडक्यात तुमच्याकडे सगळ्या प्रकारची हत्यारं आम्ही उपलब्ध करून दिली. तुम्ही वापरायचं कोणतं हे तुमच्यावर आहे. नाही सर वापरू आता. हे बघा आता हे व्हायला म्हणजे ताकद कमी पडते. परंतु हे प्रमाण सध्या नगण्य आहे. कारण हे असं प्रमाण भरपूर आहे. हे जे ताकदवर तुमचे आहेत ना फांद्या, त्याचं प्रमाण भरपूर आहे. म्हणजे ज्या फांद्यामध्ये ताकद रिलीज झाली त्या फांद्या तुमच्या काय व्हायला लागल्या थोड्याशा लूज. पण ज्यांच्यामधली फांद्यामध्ये ताकद शिल्लक आहे ते अजूनही काळ्या फिकू राहिले, माल देऊ राहिले. माल देत आहे. हो बरोबर आहे. मग तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचंय का ही जी ताकद संपत चालली आहे ती कुठपर्यंत जायला नको, खोडापर्यंत. बरोबर आहे. खोड्यापर्यंत गेली तर मग पूर्ण झाडावर परिणाम होतो. बरोबर आहे. नाही आम्ही लवकर फांद्यांपुरती तात्पुरती लिमिटेड आहे. इन्स्टंट चार्जर किती वापरलं? इन्स्टंट चार्जर नाही घेतलं. नाही ना. नाही. इन्स्टंट चार्जर जे आहे हा ते म्हणजे तुम्हाला जर ह्या फळाचा जर रंग असा एकदम असा चकाकी देणारा, आतून त्याची गोडी साखरेसारखी खव्यासारखी पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टंट चार्जरचा वापर करू शकता. इन्स्टंट चार्जर म्हणजे काय की थोडक्यात आपण घर केलं, फर्निचर केलं, पण कलरच नाही केला. बरोबर की नाही? घराची रोषणाई आणि कलर हे इन्स्टंट चार्जरचं काम आहे. अजून तुम्ही त्या घरामध्ये त्या माणसांमध्ये गोडी आली पाहिजे, बोलण्यामध्ये चालण्यामध्ये. तो गोडवा तुम्हाला फळामधून मिळेल इन्स्टंट चार्जर. आणि त्याचं कुठल्या स्टेज मध्ये वापरता सर ते? कोणत्याही स्टेजमध्ये. तुम्ही जर सेटिंग मध्ये वापरता सेटिंग करील. हा तुम्ही जर याला वापरलं साईजला तर साईज करील. तुम्ही हार्वेस्टिंगला वापरलं तर त्याला टेस्ट देईल. बरं ते इमिजिएट, याचं नावच इन्स्टंट आहे. तुम्ही आज फवारलं ते 48 तासामध्ये काम करतं. ओके. ते पानाच्या रंध्रामधून त्याला काही जमिनीतून द्यायचं नाहीये. ते थेट काम करतं सलाईन सारखं. वरून फवारणी करायची, त्याच्यामध्ये दूध घ्यायचं 10 ml प्रमाणे प्रति लिटर. इन्स्टंट चार्जर घ्यायचं 2 ते 3 ग्रॅम. मिल्क चार्जरचं दूध पाहिजे. हा मिल्क चार्जर दूध पाहिजे. एकदम बरोबर, मॅडमला माहिती. आणि एनर्जी बुस्टर घ्यायचं 3 ते 4 ml. म्हणजे 3 ते 4 ग्रॅम हे घ्यायचं, 3 ते 4 ml एनर्जी बुस्टर घ्यायचं आणि दूध घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये गरज असली तर फ्रूट चार्जर वापरायचं 10 ml. असलं खतरनाक रिझल्ट. तुम्ही म्हणाल अरे हे काय, ही जादू मला का बरं माहित नव्हती. पुढच्या फ्लशला युज करून बघूया सर. नाही अजूनही करते तुम्हाला याला करते ना. हा याला होईल ना, 100% होईल. हा जो निघून जाईल ना माल. हा दुसरी गोष्ट ते त्याची जी काही समजा इमर्जन्सी जे पिचकी वगैरे झाली ना त्याला कमकोत नाही होऊन देणार. जे कळ्या आता समजा पिवळ्या होऊ शकतात त्यांना पिवळं नाही होऊन देणार, त्यांना गळू देणार नाही. म्हणजे त्याचे असे अनेक फायदे, एकच फायदा नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला लगेच स्प्रे घेऊ आपण. त्याचा स्प्रे जर घेतला तर मस्त काम होऊन जाईल एकदम. बरोबर बरोबर. तुम्ही खाली जो मातीचा खजिना पेरला, कृषी अमृत, RNPH, सॉइल चार्जर, आणि तो खजिना तो वरती फळ बनून वरती आला. हे बरोबर चूक आहे? एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर. हे रहस्य ज्याला कळालं त्याला याच्यामध्ये काही जादू वाटणार नाही. आणि तुमच्यासारखं त्याला म्हणायचं, कुणी जर म्हणलं ना हे कसं शक्य आहे, तू पण टाक 35 कोणी तू पण टाक ना 4-4 किलो RNPH माझ्यासारखं 4 वेळा. माझ्यासारखं अशा प्रकारे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था कर. काहीच अवघड नाही आहे का? नाही. बरोबर. हे बघ थोडक्यात त्याचं सायन्स समजून घेतलं पाहिजे. आतापर्यंत बरेचसे कंपाऊंड केली समजा बागांची. बर. पण असा बाग नाही पाहिला. असा बाग नाही पाहिला. मग कसं पाहिला? क्वालिटी कशी असायची त्यांची म्हणावं अशी, म्हणजे अशी नाही. याच्यात काय आहे असं वेगळं? वेगळं आता फळाची साईज, फांदे फुटवा स्वतः एक नंबर सगळं. कुठे काही रोग नाही, राग नाही. हा हे बघा असं, हे मला अपेक्षित आहे. शेंडा असा निघाला पाहिजे पूर्ण मोठा, एकदम मोठा. तो मोठा आहे तो शेंडा थोडासा बारीक झाला. शेंडा असाच निघायला पाहिजे. असा जर शेंडा निघाला ना तुम्ही जम्मू. हा बरोबर आहे की नाही? बरोबर. प्रत्येक फळ 500 ग्रॅमच्या वरील, एका ठिकाणी 3 आहेत. बघ इथं बापरे झुपकाच आहे इथं. माग बघते इतके फळ आहेत का ते कळतही नाही येत. सगळं बघायचं आहे.
नाही इकडे लवकर आले. हा इकडे लवकर येतील, पुढच्या बहारात आहे ना तिकडे येतील. आता इकडे कमी राहतील, पुढच्या बहारात तिकडे येतील असं. हा असं होतं. म्हणजे आपण संपूर्ण बाग फिरलो, सगळी बाग बघितली, तुमची मेहनत आहे, तुम्ही केलेले बेसल डोस असेल, तुमचं आतापर्यंत सगळं विश्वास श्रद्धा असेल, त्याचं फळ आपल्याला मिळतं. तर सर्वात शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही कुठलीही मनात शंका न बाळगता पूर्ण SCT वैदिकला झोकून द्या. पूर्ण क्षमतेने तुम्ही SCT वैदिक वापरा, तुम्हाला रिझल्ट असा दिसल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे रिझल्ट दिसेल तुम्हाला. किती वय बागेचं? 13 महिने वय आहे आणि सध्या बागेला 10 टनच्या आसपास माल आहे. पहिल्या 2च फ्लश मध्ये, अजून कमीत कमी 2 ते 3 फ्लश होतील. आतापर्यंत खर्च सगळ्यात कळीचा मुद्दा खर्च किती झाला? आता याला खर्च ट्रेलिस पद्धत असल्यामुळं पोलम प्लेट पेक्षा स्ट्रक्चरचा तुमचा बेसिक खर्च सगळ्यांना असतोच. खर्च आपण का विचारतो? कारण रासायनिक पद्धतीने होणारा खर्च, आपल्या पद्धतीने होणारा खर्च, याच्यामध्ये खरी तफावत मोजली जाते. बरोबर. आणि समजा ते सपोर्टचं सिस्टम असेल किंवा बाकीचं स्ट्रक्चर असेल, ते तर सगळ्यांनाच करावं लागतं. त्याला काही ऑप्शन नाही कोणाला. मग तुमचा बेसिक खर्च जो खत आणि औषध आहे यांचा जो खर्च आहे तो किती आहे? तो साधारणतः रासायनिकच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे. साधारणतः आपण 35 गोण्या विचारतो ना, तर 17,000 ते दरम्यान कृषी अमृत एका बेसल डोसला लागलं होतं. बर. आणि बाकी RNPH वगैरे किंवा जे काही म्हणजे 30,000 तुमचा फार तर एक बेसल डोस झाला. एक बेसल डोस झाला. 3 बेसल डोस झाले तुमचे. 3 होणे, एका पहिल्या तर कृषी अमृत होतं फक्त. म्हणजे 1 लाख रुपये तुमचा खर्च झाला. बरोबर. सॉइल चार्जर तुमचं गेला असेल समजा एक 20,000. म्हणजे 1,20,000 रुपये तुमचा आज पूर्ण लावल्यापासूनचा खर्च आहे. बरोबर. बरोबर आहे. केमिकलवाल्यांचा तर आता एका बराचा खर्च राहतो. बरोबर आहे. हा एवढं करून बाग अशी नाही राहत म्हणते. तुमच्याच भागात नाही, तुम्हीच आमच्याच जगा नाही. इथं लोक काय म्हणते, नाही बो यांची माती चांगली आहे आणि म्हणून असं आला असन, मग पुढच्या वर्षी पाहू. पुढच्या वर्षी बी दाखवू ना. बरोबर. पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी पण राम सरांना विनंती करेल त्यांनी यावं म्हणून. मला काय म्हणायचंय, काय जर याचं सायंटिफिक कारण आपल्याला माहिती तर पुढच्या वर्षीच काय किती पण वर्ष पहा ना. म्हणजे एकंदरीत तुम्ही आज नोकरी सोडली याचं तुम्हाला पश्चाताप होण्याच्या ऐवजी अभिमान वाटतोय कधी पण. सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक शेवटचा संदेश आणि त्यांना तुमचा नंबर द्या. माझं नाव प्रशांत गव्हाणे. माझा मोबाईल नंबर 95 18 97 15 51. राहणार खुपटी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. प्रोफेशनली तुम्ही काय होते पूर्वी? मी गव्हर्नमेंट ऑफिसर होतो नाशिक या ठिकाणी. मी गव्हर्नमेंट जॉबला होतो, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबला होतो मी. बापरे. सांगायला ते प्रामुख्याने सांगायला पाहिजे, फक्त गव्हर्नमेंट जॉब नाही तर परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब. आता तुम्ही इथे ते सोडून किती दिवस झाले? आता मागच्या 3 महिन्यापासून मी सोडून दिलेले. हो. आता फुल टाइम शेती, फुल टाइम ड्रॅगन शेती. याड लागलं रे, याड लागलं. मला ते गाणंच आठवतं. खरंय ना का हो मम्मी पप्पा? पोराला आमच्या याड लागलं. लग्न झालंय का? हो, लग्न झालंय. मग घरातून विरोध नाही झाला होता नक्कीच, पण परंतु ते बघताय आता हे सगळं सोनं, लाल सोनं पिकतंय, हळूहळू त्यांचा विरोध पण सपोर्ट मध्ये बदलतोय. क्या बात, व्हेरी गुड. लक्ष्मीचा सपोर्ट भेटला, अजून काय पाहिजे, आहे की नाही? आई वडिलांचा आशीर्वाद आहे, तुमच्या जवळ अख्खा जग आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर मित्र हो, खरोखर प्रशांत भाऊंची आज बाग आपण जी बघितली, त्या बागेमध्ये खरोखर चमत्कार शेतकऱ्यांना बघायला मिळेल. त्याचं कारण आहे की त्यांनी चमत्कार वाटावा एवढं त्यांनी खत त्याला टाकलेलं आहे, पोषण त्याला दिलेलं, 4 बेसल डोस टाकले. त्याप्रमाणे तुम्ही जर टाकले, तुमच्या शेतामध्ये पण अशा प्रकारचं सोनं पिकू शकतं. विश्वासावर काय ताकद आहे हे आज अंबाडे मॅडम आणि विवेक त्यांचे चिरंजीव यांनी जी काय आज त्यांनी अनुभव सांगितला की आजारपण किती भयंकर असतं, ते किती वेदनादायक असतं, त्यातून त्या सहजरित्या बाहेर आल्या 5-6 महिन्यामध्ये नुसतं दूध पिऊन. आणि त्यासाठी त्यांनी खास मिल्क चार्जरसाठी गाय घेतली. ह्या सगळ्या गोष्टी न पटण्यासारख्या आहे कोणाला, खरंच बरोबर आहे की नाही? पण ते त्यांनी प्रत्यक्षात केल्या आणि त्याचे त्यांना बेनिफिट पण झाले. आज त्यांची शेती पण त्यांची शेजारी आलेली आहे, ते प्रभावित केलं त्यांनी त्यांना. तुम्हाला सांगू का, आयुष्यामध्ये माणसाने जन्माला यावं ना तर कमीत कमी एखाद्या तरी माणसाची प्रेरणा बनावं. बरोबर. नाही तर दुसऱ्याच्या तंगड्यामध्ये तंगड घालण्याची संख्या काय राजकारणापासून इथपर्यंत कमी नाही. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? कोण चुकीचं करतोय हे दाखवण्यासाठी 100 बसलेले, पण काय बरोबर करतोय हे सांगण्यासाठी कोणीच नाही. आणि म्हणून आज तुम्ही जे काही प्रेरणा देता दुसऱ्यांसाठी, आज तुम्हाला एवढे लोक फोन करता, एवढ्या तरुणांना मध्ये हिंमत तयार होणार आहे तुमचं बघून. अरे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब सोडणारा बंदा आहे कोण असा, आहे की नाही? बाग नंतर पाहू. आहे की नाही?
त्याला पगारापेक्षा जास्त लाल करणार कोण आहे? त्याला ही जम्बो ड्रॅगनची बाग आहे हे त्याचं उत्तर आहे. अजून तुझी बाकीची शेती अजून याच्यामध्ये रंगायची आहे वैदिक. बरोबर. ती जेव्हा रंगेल तेव्हा आणखीन आनंद वाटेल. पुढच्या वर्षी केळीची आता केळी 2 एकर करतोय आपण. बर. आणि पुढील ऊस सुद्धा. पुढचा व्हिडिओ नक्कीच केळीमध्ये होईल. नक्की हो. तुम्हाला खूप धन्यवाद. तुम्हाला मार्गदर्शन करणारे माझं नाव महेश विक्रम शिंदे आहे आणि माझं शॉप कोकण या ठिकाणी आहे, पांडुरंग ॲग्रो या नावाने. आणि आता सुरुवातीपासून प्रशांत गावाने यांनी सॉईल चार्जरचं वापरलेलं आहे. वैदिक वापरला का? हो, वैदिक पण वापरलेलं आहे. हो. तुम्ही किती तारा ओढलेल्या आता या? 4 तारा आहेत. 8 घ्यायच्या. 8 घ्यायच्या 4 तारा. आणि ताण वगैरे ते पण ते किती घ्यायचे? ते जास्त 16 अच्छा. खाली. हा खाली. ओके. नाही गज त्या तारा पण सेम आहे ना? त्या तारा सेमच आहेत. सेमच. हा ओढलेलाच तारा आहे. एकंदरीत तुम्हाला हे पैसे खर्च करून विकत अक्कल मिळाली यावर्षी. पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करा, तुम्हाला झाकणाची वरून गरज पडणार नाही. खरी गोष्ट आहे. असं आहे ते. त्याला जर टोपीची गरज जन्मातच टोपी घेऊन आला असतं. आपण टोपी घालायची हे प्रयत्न करू नका, आहे की नाही? आपण एकमेकाला घालतो तेवढे पुण्य. तर एवढं आहे. शेतकरी मित्रांनो, सुंदर शेती करा. उगाच आयुष्याचं मातेरं करू नका केमिकल वापरून, आणि दुसऱ्याच्या आयुष्याला तुम्ही कॅन्सरची लागण करू नका, आहे की नाही? आपलं आरोग्य सांभाळा आणि सुंदर जीवन जगा, आहे की नाही? चला शेती करूया आनंदाने. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक. हे किती बघ? 470. आता हे बघ 640. 700 वाले आहेत. आणि हे 688, 700. बरोबर आहे ना? म्हणजे जे बागेमध्ये आहे ते 800 850 पडणार. याच्यापेक्षा मोठी साईज आहे. मोठी साईज जवळ आहे. इथं हलकी आहे पुढं खूप. आणि एवढं म्हणजे ह्या दोघांचं वजन किती झालं बा? 1300 म्हणजे 642 आणि 690 जवळजवळ. बरोबर आहे ना? म्हणजे 700 ग्रॅम वजन आहे एका फळाचं. आणि वाटत नाही फळ एवढं मोठं. ते फुकट जंबो नाही. त्या ज्यावेळेस खरोखर जंबो आहे त्यावेळेस काय होईल असं. चाकू बारीक पडणार तुमचं. करत नाही. हे की नाही? हा, आत्ता बोला. हा, हे बघायचं लस्टर. हे लस्टर पाण्यासारखं आहे. किती मजबूत आहे बघा. एकदम साल जाड किती. हा बिलकुल एकदम. हा, सरत नाही ते खायला. हा, हे महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी काय म्हणते? तुम्ही देवासारखी वाट बघत होते का बरं? एवढं कष्ट पिकवलंय, पण मग ते ज्यांचं योगदान आहे याच्यामध्ये, इनडायरेक्ट योगदान, त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं पावती पाहिजे होती. बर. तुम्ही एवढ्या म्हणजे असं विचार केला तर या भागामध्ये एवढं याचं प्रश्न नाही ड्रॅगनचं आहे तुमच्या भागात? नाही, एवढं जास्त नाही. नवीनच सुरुवात झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची क्वालिटी पिकवून फार वजनदार आहे. तुमचा माल जो आहे तो खूप गरेदार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये खूप आपण म्हणतो ना गर भरलेला आहे, कडकपणा आहे. नाही तर हे जे माल आहे ना हा गाळासारखा असतो, लगेच त्याचा गाळ होतो. आता तुम्ही हे तोडलेलं कधी आहे? त्याला 2 दिवस झाले. काय वाद करता? 2 दिवसानंतर पिकलेलं फळ लूज पडायला लागतात. आणि हा माल आताही एवढा कडक आहे बघा, सुरीला सुद्धा कळायला लागतो. परवा तोडले होते सकाळी. परवा. म्हणजे तुम्ही जर याचं जर पाकळ्या बघितल्या आतमध्ये, ह्याची जी काही लस्टर आहे आणि ह्याची जी लाली आहे ही. आणि सर अजून एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की बरेच जण आम्हाला बोलले होते की काळ्या जमिनीमध्ये स्वीटनेस कमी असतो याचा. बरं. पण तुम्ही खाऊन बघा, मला तर बिलकुल याचा स्वीटनेस ब्रिक्स लेवल याची जास्तच वाटते. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे जम्बो खाल्ले आम्ही त्यापेक्षा. अरे खूप टेस्ट लागली. म्हणजे मार्केटला चांगलाच आहे. जम्बोला आपण सेकंड प्रिफरन्स देतो ना.
पण मार्केटला तुमचा माल जेव्हा जाईल कस्टमरकडे 100% त्याला चांगल्यापैकी व्हॅल्यू. हो, जबरदस्त. व्यापारी काल बघण्यासाठी आले होते 2 दिवसापूर्वी, माल बघण्यासाठी, जागेवरनं माल नेण्यासाठी. तर त्यांनी ज्यावेळेस माल बघितला ते अवाक राहिले की आम्ही एवढ्या दिवसापासून ड्रॅगनचे माल नेतो, परंतु एका वर्षाची अशी बाग त्यांनी तर आजपर्यंत शायनिंग आणि एवढं साईज पहिल्या वर्षी होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. नाहीच होत ना, घेऊन जाणार तो म्हणजे शेवटपर्यंत घेऊन जाणार. तुमचा पूर्ण बाग मीच नेणार म्हणजे शेवटपर्यंत, कुणाला देऊ नका. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वप्नावर वाटतंय आतापर्यंत 1 वर्षभर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले. बर, आणि आज तुम्ही आमच्या घरी आले. त्याची योग आहे सगळे. ते काय तुम्ही एवढा मोठा चमत्कार, तुम्ही एवढा मोठा चमत्कार केलाय. चमत्कार काय नाही सर, फक्त व्यवस्थित करत गेलो. तुमचे व्हिडिओ मार्गदर्शनासाठी होतेच. तुम्ही MSc ॲग्री स्वतः, तुमचा एवढा विश्वास एवढा प्रगाढ कसा, असा मला पहिला प्रश्न विचारायचा. सर आता कॉलेजला शिकलो इनऑर्गॅनिक मध्ये रासायनिक खतामुळे बरोबर. सॉइलचं डिटरेशन होतं. बरोबर. पहिल्यापासून हाच पीक पाहिजे होतं. सॉइल मध्ये न्यूट्रिएंट्स अशी एनरिच झाली पाहिजे, बर. समृद्धता वाढली पाहिजे. तुमच्या मातीमध्ये, काळ्या मातीमध्ये ड्रॅगन म्हणजे थोडंसं अनबिलिव्हेबल होतं ते सायंटिफिकली. मग तुम्ही कसं मॅनेज केलं तुमच्या डोक्यामध्ये? एकच होतं की पोरोसिटी वाढली पाहिजे. मी पहिल्यापासून याच मतात होतं की काळ्या मातीमध्ये असं लगदा होतो. बरोबर. लगदा झाला की मग व्हाईट फ्रूट जे असतात चोकोप होतात सगळ्या. जागा राहत नाही. बरोबर बरोबर. मग आता काय ऑर्गॅनिक मॅटर असं मिक्स केलं पाहिजे झाडाच्या मुळाच्या भोवती रूट झोन मध्ये, की जेणेकरून आपला कार्बन टू नायट्रोजन रेशो हा फिक्स झाला पाहिजे. क्या बात आहे. फक्त नायट्रोजनच नाही पाहिजे, त्याच्यात कार्बन पण तेवढा पाहिजे. कार्बन असला की मग मुळाला एरेशनला. नायट्रोजन तर अवेलेबल होतं, परंतु कार्बनचीच समस्या. कार्बन हवेतून उपलब्ध नाही होत, नायट्रोजन होतं हवेतून. ही समस्या आहे. निसर्गाने कार्बन शेतकऱ्यासाठी ठेवलं. सर रोपांची अवस्था सुरुवातीला फार बिकट होती. 5 आणि 6 जूनला लागवड झाली आणि अक्षरशः 46-45 डिग्री मध्ये लागवड झाली. बघा ना तुम्ही, झाडं गेले होते. 5 आणि 6 जूनला केलं की पाऊस पडेल या हिशोबाने. 8 जून पर्यंत पाऊस. त्याच्यानंतर सर पहिला पाऊस झाल्यानंतर आम्ही सॉइल चार्जर, त्याच्यानंतर कृषी अमृतचा डोस भरला. सर अनबिलिव्हेबल 3च महिन्यामध्ये, म्हणजे सप्टेंबरचा आपला पहिला व्हिडिओ आहे. जगताप सर आपल्या बागेमध्ये आले होते. ऑक्टोबरचा व्हिडिओ असेल, बाहेर पडली बागा. पण तुम्ही ज्यावेळेस बघता बाग तुमची, किती दिवसापूर्वी येऊन गेले तुम्ही? सर 1 महिना झाला असेल. काय वाटतं 12-13 तारखेला बाग बघून? काय वाटतं सर? खूप समाधान. म्हणजे आम्ही जे दुसऱ्यांचेच व्हिडिओ बघितले, दुसऱ्यांचेच फळं बघितले. म्हणजे आणि एक जाणवलं आपल्या बागेसारखी बाग नाही, पण म्हणजे एका वर्षाच्या तुलनेमध्ये नाही बाग आणि आपल्या बागेमध्ये नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. ऑफिस मध्ये कलिग घेतलं सर, उगले सर. त्यांचे वडील आता पंढरपूरला आले होते. मी सध्या वडील आले होते माझे, त्यांनी तुमच्यासोबत बोलणं पण करून दिलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं का सरांना नक्की घेऊन येणार प्लॉट वरती, म्हणजे किंवा यानी शब्द दिला होता. हो, एक 4-5 दिवस झाले असेल तरी. बरोबर. एकादशीच्या दिवशी आहे. बर. काय म्हटलं? एकदम बरोबर, एकदम बरोबर त्यांचं. पण त्यांचं हे बरोबर कशाच्या बाबतीमध्ये? आर्टिफिशियल न्यूट्रिशनल मॅनेजमेंटमध्ये. तुम्ही जर नॅचरल न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर करू शकले वेद काळामधलं, तर त्यांना हे बिलीव्हच नाही आहे की वेद काळाची ताकद काय आहे. ती ताकद त्यांना माहिती नाही ना. रात्रभर जागून जागून आमच्या डोक्यात घातलं आणि आम्ही मग निर्णय घेतला. आणि ड्रॅगनचं असं आहे, ते याच्यासारखं आहे, रस्त्यामध्ये गुंतलेल्या माणसासारखं चालता पुढे, मागे यायचा मार्ग नाही. पण पुढे जर गुरु असेल श्रीकृष्ण सारखा, जर तुम्हाला सारथी भेटला तर तुमचा रथ पुढे अडकणार नाही. ते तर आहे सर, तुमच्या रूपी श्रीकृष्ण आहे. आम्ही खूप व्हिडिओ बघितले तुमचे. असं वाटतं तर आमचं आपल्याकडे आले पाहिजे आज आमचं स्वप्न पूर्ण. ओके, धन्यवाद. खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. हो, चालेल. थँक्यू.